सहापतियों, मेरे प्यारे बच्चों, मेरे प्यारे दोस्तों, मेरे प्यारे बाबूराव और मेरे प्यारे शोणाताई, कैसे हो सब? कशात सगळे? आय होप सगळे खूप मजेमध्ये आहात. आणि इथे मी घेऊन आलेलो आहे अतिशय सुंदर फिजिक्सचा दुसरा टॉपिक क्रॅश कोर्समध्ये, ज्याचं नाव आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. ओके, तर मित्रांनो, आय वेलकम यू इन आचार्य अकॅडमीचं अतिशय लोकप्रिय चॅनल, ज्याचं नाव आहे आचार्य डिजिटल. येस, तो मित्रांनो, आय होप सगळ्यांना क्रॅश कोर्सच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्या लोकांनी अभ्यास स्टार्ट केला असेल, सगळ्या लोकांनी पहिला व्हिडिओ पण बघितला असेल, पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा आली असेल आणि आता दुसरा व्हिडिओ पण मध्ये अजून जास्त मजा येणार. हळूहळू तुम्हाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट आला असेल आणि अजूनही फिजिक्समध्ये इंटरेस्ट वाढवणार आहे. यासाठी मी तुम्हाला अतिशय नवीन नवीन अतिशय सुंदर सुंदर पीपीटीज घेऊन आलेलो आहे, अतिशय सुंदर सुंदर क्वेश्चन घेऊन आलेलो आहे मित्रांनो. येस, तर फिजिक्समध्ये दुसरा जो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे त्याचं नाव आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आणि त्याचंच पुढं कंटिन्युएशन आहे रेडिएशन. तो मित्रांनो, तेच कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आपण बघणार आहोत. तो चलिए शुरू करते हैं ये हसीन खेल. मैं हसीन, आप भी हसीन, सारी दुनिया हसीन. तो बहुत मजा आएगा जब मिल बैठेंगे तुम, मैं और फिजिक्स. तो मित्रांनो, चला स्टार्ट करूया आपला अतिशय सुंदर टॉपिक, ज्याचं नाव मी खूपदा बोलत आहे. त्याचं नाव काय मित्रांनो, सांगा बरं रे? कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. तो प्लीज, तो लेट स्टार्ट कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. मित्रांनो, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस सुरू केल्यानंतर क्रॅश कोर्स आहे, जास्त डिटेल मध्ये सांगणार नाही, बट जे सांगणार तेच एक्झामला येणार. इसको लगा डाला, एक्झॅक्टली तो लाईव्ह चेंगा डाला. तर माझा बाबू, माझा सोना, सगळ्यांनी इकडे या. आणि आता मी सांगतोय नेमकं ह्या चॅप्टर मध्ये काय आहे, नीट ऐकायचं. परत परत सांगतोय, ज्या नोट्स आहेत त्या नोट्स लिहून घ्यायच्या. जिथं पॉज करायचंय तिथं पॉज करायचं. कळलं नाही तर मागं जायचंय, लय कळलं तर पुढं जायचंय. पण नीट लक्ष देऊन कर. शेवटचा चान्स आहे बाळा तुझ्याकडे. शेवटचे 30 ते 40 दिवस आहेत आणि इथं जर तू चांगलं केलंयस तर तुला सीओबी भेटणार. आय डोंट नो, परत परत सांगते, जेई मध्ये काय दिवे लावलेत, आय डोंट नो बोर्डामध्ये काय दिवे लावलेत, पण सीईटी मध्ये चांगले दिवे लावायचे असतील तर अभ्यास कर मित्रा, अभ्यास कर. चल सुरू करूया. तर मित्रांनो, या चॅप्टरची सुरुवात, या पिक्चरची सुरुवात अतिशय सुंदर 4 ते 5 सायंटिस्ट आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये येतात. त्यातला पहिला सायंटिस्ट नाव तुम्ही ऐकलं असेल, बॉयल्स लॉ. ओके, दुसऱ्या सायंटिस्टने एक लॉ दिला, त्याचं नाव आहे चार्ल्स लॉ. तिसऱ्या सायंटिस्टने नाव दिलं, त्याचं लॉ सॉरी त्याचं नाव आहे गे-लुझॅक्स लॉ. चौथ्या सायंटिस्टने काहीतरी केलंय, त्याचं नाव आहे ॲव्होगाड्रोज लॉ. आणि अजून एक 2-3 सायंटिस्ट होते, डाल्टन्स लॉ, हे लॉ, ते लॉ. हे सगळे लॉ आपण बघणार आहेत. त्या सगळ्या लॉचं सिग्निफिकन्स काय हे आपण बघणार आहेत. सो दिस इज पार्ट 1 ऑफ आवर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. तो चलिए शुरू करते हैं. तो पहिला आहे बघा मित्रांनो, अजिबात घाबरायची गरज नाहीये, बॉयल्स लॉ. प्रत्येकाने काय काय कांड केलं हे तुम्हाला मी सांगतो, अजिबात घाबरायचं नाही. 3 गोष्टी, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. प्रत्येकानं काही ना काही कॉन्स्टंट ठेवलंय आणि आपला लॉ दिलेला आहे. आपल्याला फक्त बघायचं आहे की कोणी काय कॉन्स्टंट ठेवले. मला घरात प्रेमाने सगळे लोक बंटी म्हणतात. ए बंट्या, काय म्हणतात? बंटी. बंटी. बॉयल्स लॉ, टी म्हणजे टेम्परेचर. ओके, तो लय सोपा आहे बघा. बॉयल्स ना आपला अतिशय छान बॉयल पेन आहे माझ्याकडे, खूप छान लिहित आहे. कुठलं दिसतं बघा, बॉयल्स लॉ. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, बॉयल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट. ओके सर. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट. ओ माय गॉड, येस. आणि गे-लुझॅक्स लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट. एकदम सुंदर. तर बॉयल्स लॉ काय सांगतो? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजेच असं लिहायचं, पीव्ही इज इक्वॉल्स टू कॉन्स्टंट. व्हेरी नाईस. म्हणजेच काय लिहायचं? P1 V1 इक्वॉल्स टू P2 V2. मास्तर लय कळतंय, एकदम छान वाटतंय. ओके, पुढे चल मास्तर. चल परत काय बोलते? प्रेशर कॉन्स्टंट, तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओ माय गॉड, व्ही प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजेच इथे मी काय लिहिणार? V1 बाय T1 इक्वॉल्स टू काय लिहितो रे भाई? V2 बाय T2. बिलकुल टेन्शन नाही. आणि परत 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 सांगतो. अरे मास्तर, एकदा तर सांगला. काय सांगलं तुला? सांग बरं रे. टेम्परेचर नेहमी कशामध्ये असणार? केल्विन मध्ये असणार. कशात असणार? केल्विन मध्ये. इथं घाबरायचं नाही, इथं माती खायची नाही. आता परत गे-लुझॅक्स लॉ. तुमचा फेवरेट लॉ आहे का मित्रांनो? का लॉ सर? आमचा फेवरेट लॉ का असेल? नावातच आहे, गे-लुझॅक्स लॉ. काय कॉन्स्टंट सांगा बरं? प्रेशर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कधी? जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल. तर मित्रांनो ह्याला काय लिहू शकतो? इथं लिहितो, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि इथं काय येणार? P1 बाय T1 इज इक्वल्स टू काय येणार? P2 बाय T2. इसका कुछ है ही नहीं, सीधा सीधा क्या करने का? रट्टा मार. अब की बार रट्टा मार. सब बोल रे रट्टा मार. साई सर बोल रे रट्टा मार. भाई रट्टा मार. व्यवस्थित लक्षात ठेव. जाऊ का पुढे? यस. चला मित्रांनो, पुढे जातो मी. पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया.
हे नंतर झाल्यानंतर काय 2-3 लॉ मी तुम्हाला लिहून देणार आहे, ते लक्षात ठेवा. एक लॉ आहे जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, गे-लुझॅक्स लॉ. नंतर त्याचं नाव काय बघा, ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ. बाकी ह्यानं काय कॉन्स्टंट ठेवलं बघा, ह्यानं म्हटले ऍट कंडिशन ऑफ कॉन्स्टंट प्रेशर अँड ऍट कंडिशन ऑफ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. कळलं का? कपाळात गेलं? एकदम लक्षात ठेवायचं, याच्यात काहीच चुकलं नाही पाहिजे. काय म्हटलं सांगा, ॲव्होगॅड्रो म्हणजे काय, ऍट कंडिशन ऑफ कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, एन फॉर नंबर ऑफ मोल्स. आता मित्रांनो आपण काय बघूया, या चारही लॉचे जिराफ्स बघूया. व्हॉट डू यू मीन बाय जिराफ? प्रत्येकाची ग्राफ नीट लक्ष द्या आता. राईट, बॉयलच्या केसमध्ये बॉईज झालं रे भाई, मास्तर काय पण लिहते का रे मास्तर, बॉईज व्हॉट डू मीन बॉईज? येस मित्रांनो, काय बॉयल्स, राईट. मग इथं कुठला लॉ झाला सांगा मित्रांनो, बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ म्हणजे काय असतं सांगा बरं, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. ओ हो हो हो, म्हणजे ग्राफ कसा येणार, जर पीव्हीचा ग्राफ काढला, ओ हो 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 ओ हो 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 ओ हो ओ हो ओ हो, असा ग्राफ येतो मित्रांनो, काहीच घाबरायची गरज नाही. राईट. सो दुसरा ग्राफ मी काढला, तुमचा माझा कोण आहे मित्रांनो, चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर इक्वल्स टू कॉन्स्टंट असते. जर मी VT चा ग्राफ काढला, V वर्सेस T, so this graph is straight line passing through origin. काय घाबरायची गरज नाही. राईट मित्रांनो, माझा तिसरा लॉ आहे, लक्षात ठेवा. तिसरा लॉ आहे गे-लुझॅक्स लॉ. गे-लुझॅक्स लॉ, त्यामध्ये काय कॉन्स्टंट मित्रांनो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. तो ह्या केसमध्ये P वर्सेस T चा जो ग्राफ आहे तो कसा येणार, स्ट्रेट लाईन. एकदम क्लिअर, कोणाला काही टेन्शन आहे, जायचं पुढे. येस, तर मित्रांनो पुढे जाऊया आपण. पुढे परत मी गेलेलो आहे, पुढं 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 पुढे, एक मिनिट, परत मागे आलेलं का? येस, ओके, एक मिनिट मित्रांनो. येस, चार्ल्स लॉ झालेला आहे. ओके, परत मागे आलो. चार्ल्स लॉ परत एकदा. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला की भाई. झालंय का? झालंय का? ओके ओके ओके, ठीक आहे मित्रांनो. परत मागे आलेलं आहे, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड कायनेटिक एनर्जी. परत त्याच्या मागे आलेलं. आता ते स्लाइड झाली. आता आपण काय शिकले मित्रांनो, अतिशय सुंदर शिकलेलं आहे. त्याचं नाव काय शिकलं, ग्राफ बघितलं. त्याच्यानंतर आता मी बघ एकदम कामाचं सांगतो, नीट लक्षात. आपला चॅप्टरचा जसं जसं पुढे जाईल, एक फॉर्म्युला आयुष्यामध्ये खूप जास्त यूज होणार. त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याचं नाव आहे आयडियल गॅस इक्वेशन. इसको भी क्या अब की बार रट्टा मार, बिलकुल टेन्शन दिले नाही का. आयडियल गॅस इक्वेशन मित्रांनो काय असते, PV इज इक्वल्स टू असते NRT. हे तू लक्षात ठेव, ठीक आहे. ह्याच्यामध्ये P इज फॉर प्रेशर, आणि प्रेशर असतंय, आणि ह्या प्रेशरचं युनिट जनरली आपण पास्कल घेतो किंवा काय घेतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लक्षात ठेव, बिलकुल ओके. व्हॉल्यूम जनरली असते मीटर क्यूब मध्ये. इथं लक्षात ठेव काय, 10⁻³ मीटर क्यूब म्हणजे असते 1 लिटर. 10⁻⁻6 सेंटीमीटर क्यूब म्हणजे असते, असते 10⁻⁻3. ओके, ह्याला मी इथं मी ठेवलं. मास्तर 10⁻⁻3 इथे किती असते, मीटर क्यूब. इथं असते 1 सेंटीमीटर क्यूब. हे तू लक्षात ठेवायचं, अजिबात टेन्शन आहे. राईट. नंतर N म्हणजे काय असणार, नंबर ऑफ मोल्स, घाबरू नको. R म्हणजे असतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आणि ह्या R ची व्हॅल्यू असते 8.31 जूल पर मोल पर केल्विन, किंवा ह्या R ची व्हॅल्यू तो असे लिहू शकतो 25/3 जूल पर मोल केल्विन. घाबरू नको, पाठ कर. परत T म्हणजे असते टेम्परेचर, आणि हे टेम्परेचर नेहमी कशामध्ये लिहायचं मित्रांनो, केल्विन मध्ये लिहायचं. इथपर्यंत कळलंय का? हे रट्टा मार, हे लक्षात ठेव, हे पुढे लागणार आहे. तर मित्रांनो अजून एक गोष्ट येते, त्या गोष्टीचं नाव आहे, मी डिफाईन करतो, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट खूप छान आहे. त्याला दाखवतात के फॉर कटरीना. नो, व्हॉट डू यू मीन बाय के म्हणजे लय सोपं आहे मित्रांनो. बघा, के म्हणजे असते, इट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट पर युनिट एनए. अजिबात घाबरू नका. इसको गुलगुल किया, यहाँ पे रख रहा. तो अजून एक सुंदर फॉर्म्युला आहे, तो ज्याचं नाव आहे PV इज इक्वल्स टू NKT. आता नीट लक्ष द्या. सर तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की व्हॉट इज N म्हणजे असतात नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बेबी येस, हे तुम्हाला कळलेलं आहे का मित्रांनो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जर नंबर ऑफ मोल्स मध्ये फॉर्म्युला विचारला तर PV इक्वल्स टू NRT करायचं, आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये फॉर्म्युला विचारला तर PV इक्वल्स टू काय करायचं, NKT. तेरे को कुछ प्रॉब्लम आ गया क्या बोल. एकदम क्लियर है भाई साहब. येस, आगे जाऊ क्या मैं, एकदम क्लिअर लक्षात आहे. स्क्रीनशॉट काढ, नाहीतर वहीवर लिहून घे. याचाच आपल्याला पुढची आवृत्ती बघायची आहे. येस, जाऊ का पुढे. आता बघा, या पुढे मी 2-3 तुम्हाला मी नोट्स देतो. नोट्स आयुष्यभर लक्षात ठेवायचा. पहिली नोट, पहिल्या नोट मध्ये लिहा बाप फॉर्म्युला.
बाफ फॉर्म्युला, हा बाफ फॉर्म्युला तुमच्या आयुष्यात खूप लागणार आहे. तर बाफ फॉर्म्युला लिहायचं बघा, P1 V1 अपॉन N1 T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन N2 T2. याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगतो, फक्त लक्षात ठेवा काय सरांनी सांगितलंय, बाफ फॉर्म्युला. एकदम क्लिअर आहे. ओके. दुसरा, आयडियल गॅस इक्वेशन इन टर्म्स ऑफ डेन्सिटी काय असणार, PM इक्वल्स टू रो RT. आतापर्यंत 3 आयडियल गॅस इक्वेशन बघितले, PV इक्वल्स टू NRT, PV इज इक्वल्स टू NKT, आणि आता तिसरं बघतोय आपण, P1 इक्वल्स टू रो RT. व्हेर इज रो, व्हॉट इज रो, रो म्हणजे डेन्सिटी, राईट. त्यानंतर तिसरी नोट आयुष्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तिसरी नोट. ओके, जाऊ पुढे. तिसरी नोट मध्ये STP काय असते. जर STP क्वेश्चन मध्ये दिलं तर जनरली आपण प्रेशर इक्वल्स टू काय घेतो, 1 ATM. टेम्परेचर इक्वल्स टू आपण काय घेतो, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय घेतो, 273 केल्विन. कळले की नाही. आणि ह्याच केसमध्ये नंबर ऑफ मोल जर 1 असतील, 1 मोल असतील, तर व्हॉल्यूम आपण किती घेतो, 22.4 लिटर. आय होप हे सगळ्यांना माहित असेल. इसको सिर्फ तेरे को क्या करने का है भाई साहब, अब की बार रट्टा मार. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. जायचं आहे का पुढे, येस. तो लेट्स मूव ऑन टू व्हेरी नेक्स्ट टॉपिक. एकदम सुंदर टॉपिक कळलेला आहे. या चॅप्टर मध्ये फक्त फॉर्म्युले पाठ करायचे. ओके, चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. ह्यानंतर आपण आलेलो नेमकं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. नेमकं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस काय ते मित्रांनो सांगतो. लय बसूया. आतापर्यंत आपल्याकडे वेगवेगळे सायंटिस्ट आले. ओके, कुठला सायंटिस्ट आला, चार्ल्स आला, बॉयल्स आला, गे लुझॅक आला, आणि खूप सारे लोक आले आणि प्रत्येकाने त्यांची एक थेअरी सांगितली. ओके, चार्ल्सने काय म्हणलं सांगा बरं, हे कॉन्स्टंट तर असं होतं. बॉयलने काय म्हणलं, हे कॉन्स्टंट तर असं होतं, राईट. प्रत्येकाने सांगितलं एक कॉन्स्टंट ठेवलं असंच झालं, एक कॉन्स्टंट ठेवलं असं झालं. मग लोक आले आणि लोकांनी म्हणले की असं होतं, तुम्ही म्हणताय पण का होतं त्याचं आम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे. तुम्ही म्हणताय की टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवल्यावर प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, बट असं का, हेच सांगण्यासाठी किंवा प्रत्येकाच्या का 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 काचा आन्सर देण्यासाठी एक सायंटिस्ट आला ज्याचं नाव आहे मॅक्सवेल, आणि त्याने अतिशय सुंदर थेरी दिली. आणि त्या थेरीचं नाव काय सांगा रे, कायनेटिक थेरी. या कायनेटिक थेरीमध्ये 4-5 पॉईंट आहेत. ते 4-5 पॉईंट बेसिकली सांगतात की आयडियल गॅस कसा असला पाहिजे, आयडियल गॅसनं कसं बिहेव केलं पाहिजे, सच दॅट त्याच्यावर आयडियल गॅस इक्वेशन लागेल, सच दॅट त्याच्यावर बॉयल्स लॉ लागेल, सच दॅट त्याच्यावर चार्ल्स लॉ लागेल, सच दॅट त्याच्यावर गे लुझॅक्स लॉ लागेल. ओके, तर आपण बघूया की नेमकं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस काय असते आणि त्याचे पॉईंट्स काय असतात. मित्रांनो लय सोपं आहे, अजिबात घाबरायची गरज नाही. तर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस काय सांगते बघा. पहिले एक पॉईंट आहे ना, अरे पुरानो हा चॅप्टर रट्टा मारायचा, अब की बार रट्टा मार, बिलकुल डरने का नाही. ओके, तर बघा पहिला पॉईंट काय सांगतो, नीट ऐका. एव्हरी गॅस कन्सिस्ट ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. एकदम क्लिअर, ऑल गुड. ओके, दुसरं, they move in all possible direction with all possible velocity. एकदम क्लिअर. दुसरा पॉइंट आहे, त्यांच्यामध्ये काय होतंय, कोलिजन होतंय, आणि ते जे कोलिजन असतंय ते कुठलं असतंय, इलास्टिक. ओके, दिस number of particles striking to the wall per unit area gives pressure. एकदम सोपं. ओके, दुसरं हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्यांचं काय एकदम इम्पॉर्टंट, their volume is extremely small. एकदम क्लिअर. त्यांची जे कायनेटिक एनर्जी असते ओनली डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. एकदम क्लिअर. कोणाला काय टेन्शन आहे, हे सगळे थेरीचे पॉइंट आहेत, एकदम तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. दुसरा लय इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामध्ये, देर इज नो intermolecular force of attraction. There is no intermolecular force of attraction between them. बस एवढे थेरीचे पॉईंट तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट मारा आणि लक्षात ठेवा. इथे जायचं काय टेन्शन आहे का मित्रांनो. येस, तर ह्याच बेसिसवर आपण 2-3 गोष्टी बघणार आहोत, त्या गोष्टी आपण डिसाइड करूया. ओके, तर लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट स्लाइड मित्रांनो. ओके, तो दुसरं काय सांगा, प्रेशर ऑफ आयडियल गॅस. इसको कुछ भी टेन्शन नाही. एक लक्ष द्या, एक आयडियल गॅस आहे, किती प्रेशर अप्लाय करतं बघायचं असेल तर दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला पाठ कर भाई. मला म्हणजे मी तुला काय सांगतो,
या चॅप्टर मध्ये फक्त रट्टा मारायचा आहे, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे, तो प्रेशर ऑफ आयडल गॅस काय आलं बघा आता. येस, प्रेशर ऑफ आयडल गॅस. आज कुठे गायब झाला? अरे ये ना, कुठे तू? अग ये कुणीतरी 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 येणार येणार आला, पाहुणा घरी येणार ग. आला आला. आता प्रेशर ऑफ आयडल गॅस किती आलं हे तुला काय करायचंय, पाठ करायचंय. अजून तुला 2-3 व्हेरिएशन सांगतो. येस, इथे जे यम आहे हे यम. ओके, तर काय सांगा रे, मास ऑफ इच मॉलिक्यूल आहे. मास ऑफ काय सांगा रे, इच मॉलिक्यूल. इथे जे एन आहे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. ठीक आहे, नीट बघ. इथे जे काही व्ही आहे खालचं ते आहे व्हॉल्यूम, आणि इथे जे व्ही आहे ते आहे आर एम एस. तर त्याला काय म्हणायचं, व्ही आर एम एस. त्याला म्हणायचं आर एम एस व्हेलॉसिटी. एकदम क्लिअर आहे, ऑल गुड. चला, म्हणजे बघा परत त्याला मॅसेज लक्ष येतो, पी इक्वल्स टू 1/3 कॅपिटल एम व्ही आर एम एस चा स्क्वेअर अपॉन व्ही, आणि इथे जे असणार आहे हे एम ते काय असणार, टोटल मास, आणि एम बाय व्ही आपल्याला लिहू शकतो मित्रांनो डेन्सिटी. म्हणजे काय सांगा बरं, पी इक्वल्स टू किती आलं 1/3 एम बाय व्ही म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटी इंटू किती त्याला सांगा रे, व्ही आर एम एस स्क्वेअर. त्यामुळे जिथे जिथे मी अंडा केलाय, अंडा नंबर 1 आणि अंडा नंबर 2 हे दोन्ही दोनला काय करायचं मित्रांनो, पाठ करायचं. काय बोलतो मी, प्रेशर ऑफ आयडल गॅस. याचा यूज कसा करायचा मी पुढे पुढे तुम्हाला सांगतो. जाऊ का मित्रांनो पुढे. येस, तो वी आर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट. एकदम सोपं, डिफरंट मॉलिक्युलर व्हेलॉसिटी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड, आणि ह्याच्यावर सगळा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात जास्त क्वेश्चन याच्यावर आहेत. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे आहे, याला आम्ही काय करतो, पाया पडतो पाया पडतो पाया पडतो पाया पडतो पाया पडतो. याच्या आम्ही पाया पडतो. हरि ओम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. याला वाचलं तर हे तुला पावणार. विठ्ठल 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 पावणार मित्रा, पावणार. हेला नाही केलं तर तू गणला. लई लई इम्पॉर्टंट, डिफरंट मॉलिक्युलर व्हेलॉसिटीज. भाई अबकी बार रट्टा मार, बाकी काय ना. बघा कुठल्या कुठल्या व्हेलॉसिटी असतात मी लिहित असतो. सगळ्यात अगोदर व्हेलॉसिटी असते आर एम एस व्हेलॉसिटी. ऑल गुड. ओके, दुसरी व्हेलॉसिटी असते, लक्षात द्या, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. पाठ करायचं मित्रांनो, तुला पाठ करायचंय. आणि तिसरी व्हेलॉसिटी असते मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी. मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी. लई डोकं लावायचं नाही, कुठून आलं कसं आलं. राईट. आता चला एक एक प्रत्येकाचं मी फॉर्म्युला लिहित आहे. तो फॉर्म्युला मित्रा तुला असा लक्षात ठेवायचा आहे की आयुष्यात कधी विसरला नाही पाहिजे. ठीक आहे, तो पहिला फॉर्म्युला येतो बघा, व्ही आर एम एस. जो पहिला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर अँड सो ऑन अपॉन एन. रट्टा मार. ठीक आहे, दुसरा फॉर्म्युला आहे व्ही आर एम एस इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3 PV बाय एम, आणि हे जे एम आहे टोटल मास आहे. टोटल मास, आणि लक्षात ठेवा हे मास नेहमी कशात घ्यायचंय, केजी मध्ये. ऑल गुड. तिसरा फॉर्म्युला तू लक्षात ठेव, ज्याचा सगळ्यात जास्त यूज आहे, व्ही आर एम एस इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3 RT बाय एम नॉट, आणि हे जे एम नॉट आहे ते कुठलं मास आहे, मोलार मास. हे पण तू आयुष्यामध्ये लक्षात ठेव. आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी टेम्परेचर नेहमी कशामध्ये घ्यायचं, केल्विन मध्ये. आणि चौथा जो फॉर्म्युला आहे जो की खूप यूज होतो, व्ही आर एम एस इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3 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 ठीक आहे ना. व्ही आर एम एस इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3 KT बाय स्मॉल एम, व्हेअर स्मॉल एम जे आहे मास ऑफ इच मॉलिक्यूल. मित्रांनो हे लक्षात ठेवा, अजिबात घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे, आता लई सोपं आहे. आता जिथं ऍव्हरेज आहे का नाही, ऍव्हरेजला अजिबात वेगळं काय करायचं नाही. जिथं जिथं ऍव्हरेज लहानपणी शिकले आपण, व्ही ऍव्हरेज इज इक्वल्स टू काय असते, V1 प्लस V2 प्लस V3 सो ऑन. आपण खाली किती असते मित्रांनो, एन. ठीक आहे, आता हे दुसरं जे आहे, दुसरं याच्यामध्ये काय, व्ही ऍव्हरेज. जिथं 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 मला 3 दिसते तिथं मी 8/π ठेवणार. किती ठेवणार, 8/π. म्हणजे काय आलं, 8 PV अपॉन पायचा एम. व्हेरी नाईस मास्टर. इथं परत जिथे जिथे व्ही ऍव्हरेज, जिथे जिथे मला काय दिसते 3, इथं काय सांगा, 8 RT अपॉन पाय. इथे किती असणार, एम नॉट. आणि लास्ट वाला बघा, चौथा नंबर 4 व्ही ऍव्हरेज, जिथे जिथं काय दिसते 3, तिथे काय ठेवणार, 8/π. म्हणजे काय ना मित्रांनो, 8 KT अपॉन स्मॉल एम. बस एवढंच करायचं. ठीक आहे, जसं इथे लॉजिक आहे तसं लॉजिक इथं पण येणार. मोस्ट प्रोबॅबल व्हेलॉसिटी म्हणजे काय, नीट लक्ष द्या. जी व्हेलॉसिटी जास्त
मॉलिक्यूल कडे असते, जी वेलॉसिटी जास्त मॉलिक्यूल कडे असते त्याला आपण काय म्हणतो, मोस्ट प्रोबेबल वेलॉसिटी. आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त एकच चेंज करायचं बघा. कुठला चेंज करायचा, VMP मेरा पती क्या आएगा बोलो यार. जिथे जिथे 8/π किंवा जिथे 3 दिसते तिथे 2 ठेवायचं. म्हणजे काय ना सांगा मित्रांनो, 2PV/m. व्हेरी नाईस. तिसरं घेतलं तर काय सांगा, V मेरा पती किती आहे मित्रांनो सांगा बरं, √2RT/m. व्हेरी नाईस मित्रांनो. परत 4 मध्ये काय ना सांगा, V मेरा पती क्या जाएगा जल्दी बोल, √8 नो 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 2 KT/ किती ना मित्रांनो m. बस हे जे 12 फॉर्म्युला दिसते ते 12 फॉर्म्युला तू लक्षात ठेव. इसको लगा डाला तो लाइपझिगा डाला. लयच इम्पॉर्टंट आहे. याचा अभिषेक कर, याला स्क्रीनशॉट मार, कुठेतरी लाव, तोंडावर लाव, नाकावर लाव, किचन मध्ये लाव, हॉल मध्ये लाव, कॉम्प्युटर मध्ये लाव, कुठेही लाव. पण मित्रा हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, आय होप सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढली असेल, पाठ केलेला असेल. नाहीतर डोळे झाका, 2 मिनिटाचा पॉज घ्या, सगळं रिवाइज करा. मित्रांनो जाऊ का पुढे. हा सगळा चॅप्टर फॉर्म्युलावर बेसवर आहे. तर ह्याच ठिकाणी मी पुढच्या स्लाइड कडे जात आहे. नेक्स्ट मित्रांनो, डिफरंट मॉलिक्युलर वेलॉसिटी झाल्या आपल्या. डिफरंट मॉलिक्युलर वेलॉसिटी झाल्या, डिफरंट मॉलिक्युलर वेलॉसिटी झाल्या. येस येस, आता डिफरंट मॉलिक्युलर वेलॉसिटी झाल्या, डिफरंट मॉलिक्युलर वेलॉसिटी झाल्या. ओके, त्याचा एक ऑलरेडी सेव्ह आहे. डिफरंट मॉलिक्युलर वेलॉसिटी झाल्या. ओके, आता त्यानंतर पुढची स्लाइड मी तुम्हाला एक्सप्लेन करताय, नीट लक्ष द्या. आता ह्या चॅप्टरच्या किंवा ह्या सेक्शनच्या काही नोट मी तुम्हाला लिहून देतो बघा. नोट नंबर 1 आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं, लय इम्पॉर्टंट नोट आहे. बाफ फॉर्म्युला बनवायचे, लक्ष द्या. मॉलिक्युलर वेलॉसिटी जर फॉर्म्युला लिहायचं असेल तर V2/V1 इक्वल्स टू √, नीट लक्ष द्या, T2/T1 अपॉन M1/M2. हा झाला बाफ फॉर्म्युला. मोस्ट ऑफ द क्वेश्चन ह्या फॉर्म्युल्यामध्ये सॉल्व्ह होणार. V2/V1 इक्वल्स टू √T2/T1 आणि खाली काय नाही M1/M2. मी तुम्हाला सांगतो PYQ मधले लिटरली 40 ते जर 60 क्वेश्चन असतील तर त्यातले 30 क्वेश्चन ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होणार. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय, V2/V1 इक्वल्स टू T2/T1 M1/M2. T म्हणजे टेम्परेचर, M म्हणजे काय सांगा रे, मोलार मास. एवढं तुम्हाला कळत आहे. ज्याचं मोलार मास कमी त्याची RMS वेलॉसिटी जास्त, ज्याचं टेम्परेचर जास्त त्याचं RMS वेलॉसिटी कशी असणार मित्रांनो, जास्त. एकदम तुम्हाला क्लिअर झालेलं आहे का, काही टेन्शन आहे का, पुढे जाऊ का, एकदम क्लिअर. ओके, आता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं तुम्हाला सांगताय, नीट बघा. नोट नंबर 2 माझी अशी आहे, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा जनरल बघा, जर मोनो ॲटॉमिक असेल तर आपण काय लिहितो, 3/2 KT इन जनरल. ओके, आणि हे झालं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. किंवा तुम्हाला असे लिहू शकता बघा, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलला F/2 KT. एकदम क्लिअर. वेर F इज काय सांगा रे, डिग्री ऑफ फ्रीडम. एकदम क्लिअर झालं. ह्याच्यामध्ये तिसरा येणार बघा, ए सिंपल, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. एकदम क्लिअर. म्हणजे ॲव्हरेज म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी. आणि ही कायनेटिक एनर्जी तुम्ही मित्रांनो लिहू शकता 3/2 PV. पाठ करायचं. और तू काय लिहू शकतोस, 3/2 NRT. बाकी सगळ्या जे लेटर्स आहेत त्याला युज्युअल मिनिंग आहे. एकदम क्लिअर. आणि ह्याच्यावरून तुला एक गोष्ट कळते, कुठली गोष्ट कळते, की ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगा रे, टेम्परेचर. म्हणजे मी असं लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी 2 अपॉन कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल्स टू काय सांगा मित्रांनो, T2/T1. ये भी बहुत ज्यादा इंपॉर्टंट फॉर्म्युला आहे. एकदम क्लिअर आहे. आणि याच्यावर आपल्याला कळते मित्रांनो, कायनेटिक एनर्जी 0 फक्त एकाच टेम्परेचरला होते. कुठल्या टेम्परेचरला, जर T0 झालं तर T0 म्हणजे किती झालं मित्रांनो, 0 केल्विनला. आणि या 0 केल्विनला म्हणतात ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कुठलं टेम्परेचर म्हणतात मित्रांनो त्यांना, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आय होप हे सगळे फॉर्म्युले तुझ्या लक्षात राहत असतील. मित्रा तू हे सगळं वाचत असशील, मित्रा हे सगळं तू नोट्स मध्ये लिहून घेत असशील, और मित्रा तू याचा स्क्रीनशॉट काढत असशील. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. एकदम क्लिअर. इट्स नॉट ओके, हे 0 केल्विन आहे मित्रांनो. ठीक आहे, चला आता मी पुढच्या क्वेश्चनला जात आहे. डिफरंट मॉलिक्युलर वेलॉसिटी झालेले आहेत, कायनेटिक एनर्जी पण झालेली आहे. ठीक आहे, ओके. आता कायनेटिक एनर्जीचा पुढचा पार्ट आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आणि त्याच्यानंतर पण आपण एक गोष्ट बघणार आहोत ज्याचं नाव आहे डिग्री ऑफ फ्रीडम. आधी आपण डिग्री ऑफ फ्रीडम बघूया. तर डिग्री ऑफ फ्रीडम खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे तुझला किती वेनं तू मूव्ह करू शकतो. देर आर 3 टाइप्स ऑफ मॉलिक्यूल. वन इज मोनोॲटॉमिक, दुसरा डायॲटॉमिक, तिसरा पॉलिॲटॉमिक. मोनोॲटॉमिक. मोनोॲटॉमिक म्हणजे काय, ज्याच्याकडे एकच मॉलिक्यूल असतो, राईट, ज्याच्याकडे एकच ॲटम असतो. डायॲटॉमिक म्हणजे काय, ज्याच्याकडे 2 ॲटम असतात. पॉलिॲटॉमिक म्हणजे काय, ज्याच्याकडे मल्टिपल ॲटम असतात, राईट. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं H2, तो डायॲटॉमिक आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं निऑन,
तो मोनो ॲटॉमिक आहे. फॉर एक्झाम्पल घेता आपण CO2, त्याच्याकडे किती आहेत? 3 आयटम्स आहेत, म्हणजे तो कुठला आहे सांगा रे? पॉलिॲटॉमिक. मग बेसिकली आपल्याला विचारलं की त्यांची डिग्री ऑफ फ्रीडम काय असते. आय होप हे सगळ्यांना माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये पण लर्न केलं असेल. आपण पाठ करायचं. बेसिकली कुठल्या पण डिग्री ऑफ फ्रीडम जे असतात तो बेसिकली 3 टाईपचे असतात. 3 टाईपचे असतात डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, पहिली डिग्री असते ट्रान्सलेशनल, दुसरी डिग्री ऑफ फ्रीडम असते रोटेशनल आणि तिसरी येते व्हायब्रेशनल. पण ही व्हायब्रेशन नेहमी कुठे घेतात मित्रांनो? हायर टेम्परेचर. व्हायब्रेशन कुठे घ्यायचं? नेहमी हायर टेम्परेचर. ओके, तो डिग्री ऑफ फ्रीडम. सगळ्यात अगोदर आपण कुठली म्हणली सांगा रे? मोनो ॲटॉमिक. मोनो डार्लिंगकडे ट्रान्सलेशन 3 असतात, रोटेशनल 0 असतं. एकदम. तर मोनो डार्लिंगच्या टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या माहिती आहे? 3. म्हणून इथं काय दिलं सांगा? मोनो ॲटॉमिकच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती दिल्या? 3. एकदम क्लिअर आहे. ओके, आता डायटॉमिक गॅसेस. डायटॉमिक गॅसेसच्या तर डिग्री ऑफ ट्रान्सलेशन किती असणार? 3. रोटेशनल किती असणार? 2. एकदम क्लिअर. म्हणजे टोटल डायटॉमिक साठी डायसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार? डिग्री ऑफ फ्रीडम त्याला आपण एफ ने दाखवतो, किती असणार? 5. एकदम क्लिअर आहे. दुसरं जर घेतलं आपण पॉलिॲटॉमिक. ओके, तर पॉलिॲटॉमिकच्या जनरली आपण ट्रान्सलेशन पण 3 घेतो, रोटेशनल पण काय घेतो रे? 3 घेतो. राईट, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम जनरली आपण काय घेतो मित्रांनो? 6. हे तुम्ही काय करायचं? पाठ करायचं. 3, 5, 6. आय होप सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण मागे जाऊया. आता मागे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्याचं नाव आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. एक लय सोपा आहे. तो बेसिकली हा लॉ काय सांगतो? जेवढ्या डिग्री ऑफ फ्रीडम आहेत त्यातल्या प्रत्येक डिग्रीला हाफ केटीची एनर्जी भेटते. राईट, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कुठला गॅस आहे? मोनो ॲटॉमिक गॅस आहे मित्रांनो. ठीक आहे, आपल्याकडे मोनो ॲटॉमिक गॅस आहे आणि मोनो ॲटॉमिक गॅसला किती डिग्री ऑफ फ्रीडम असणार? 3. त्यातल्या प्रत्येक डिग्रीला किती भेटणार? हाफ केटी. मग हाफ केटी म्हणजे 3 असेल, हाफ केटी. तर मोनो ॲटॉमिकची टोटल एनर्जी किती होणार? 3/2 केटी. एकदम क्लिअर आहे का मित्रांनो? समजा फॉर एक्झाम्पल हा लॉ तोच आहे. राईट, हा लॉ काय सांगतो बघा? तो लॉ असं सांगतो, फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम at a temperature T, the average energy for molecule associate with each quadratic term is किती असणार? हाफ केटी. एकदम क्लिअर आहे. जनरली 3 ट्रान्सलेशन असतात, 3 रोटेशन असतात आणि व्हायब्रेशनचे 2 असतात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल जर मी घेतला मोनो ॲटॉमिक. ठीक आहे, मोनो ॲटॉमिक कुठला घेतला? मोनो ॲटॉमिक. ओके, मोनो ॲटॉमिक मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत सांगा मित्रांनो? 3. ठीक आहे, म्हणजे मोनो ॲटॉमिकचं काय असणार? हाफ धिस आणि धिस, या तिन्ही कुठल्या असणार? ट्रान्सलेशन. मग प्रत्येकाला काय असणार? हाफ केटी. ह्याला पण काय असणार? हाफ केटी. ह्याला पण काय असणार? हाफ केटी. म्हणजे मोनो ॲटॉमिकची जी एनर्जी येणार ती किती येणार? 3/2 केटी. तर डायटॉमिक जर आपण बघितलं तर डायटॉमिक म्हणजे 3 ट्रान्सलेशन असणार आणि 2 रोटेशन असणार, यातलं एक कुठलं तरी नसणार. मग प्रत्येकाला किती भेटणार? हाफ केटी. म्हणजे मित्रांनो किती झालं टोटल? 5/2 केटी. राईट, म्हणजे डाय ॲटॉमिकची टोटल एनर्जी किती असते? 5/2 केटी. बस एवढंच आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. हा कोणी दिला? तर हा लॉ कोणी दिला? मॅक्सवेलने दिला. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. सिंपल. ओके, गुड. तर वी आर बस एवढंच आहे, ह्यात जास्त अवघड नाही. राईट. ओके, आता 2-3 गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघूया. तो पहिलं घ्या मेयर्स इक्वेशन. मेयर्स इक्वेशन म्हणले तुम्ही पाठ करायचं. काय असते? Cp मायनस Cv इज इक्वल्स टू काय असते? R. येस, Cp म्हणजे काय? मोलार स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट प्रेशर. Cv म्हणजे काय? मोलार स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि R म्हणजे काय सांगा रे? सिंपल युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. याचं डिफरंट गोष्टी आहेत, ते आपण पुढच्या टेबलमध्ये बघू. आणि दिस टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्या टेबलमध्ये मी काय करतो बघा. राईट, तर जनरली आपण काय करू? हा टेबल काय करूया? भरून घेऊया. राईट, आता बघा याच्यामध्ये काय करतो? Cp Cv गामा इंटरनल एनर्जी आणि इथे काय येणार? डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, आणि ह्याच्यामध्ये कुठला गॅस येणार? ओके, बघा मी भरतो. बरं ठीक आहे. Cp Cv गॅमा, Cp Cv गॅमा. ओके, डिग्री ऑफ फ्रीडम. बरं ठीक आहे. बघा इथं घेतो मोनो ॲटॉमिक गॅस, इथं घेतो डायटॉमिक गॅस आणि इथं काय घेतो? पॉलिॲटॉमिक गॅस. ठीक आहे, इन जनरल डिग्री ऑफ फ्रीडम बघितल्या तर मोनो ॲटॉमिकच्या किती असतात? 3. डायटॉमिकचे किती असतात? 5. पॉलिॲटॉमिकचे किती असतात? 6. ठीक आहे, जनरली लक्ष द्या. आता Cv बघायचं आपल्याला. Cv किती असतो माहिती आहे का? जनरली लक्ष ठेवायचं, हा असतो F/2R. ठीक आहे, Cp किती असतो? 1 + F/2R. एकदम क्लिअर.
आणि गॅमा नावाची गोष्ट असते, त्या गॅमाला म्हणतात सीपी बाय सीव्ही. येस, तो सीपी बाय सीव्ही कसा लक्षात ठेवायचा? 2 + एफ बाय एफ. ह्या 3 गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तो मोनाचा सीपी किती येणार? हे येणार 3/2r. मोनाचा हे किती येणार? 5/2r. गॅमा किती येणार मित्रांनो? 5/3, दॅट इज 1.67. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सेम डायच्या केसमध्ये किती येणार? डायचं सीव्ही येणार 5/2r. हे किती येणार? 7/2r. हे किती येणार मित्रांनो सांगा बरं? 7/5 म्हणजे हे किती येणार? 14.70, 1.4. ठीक आहे. पॉलीचा तसंच करू शकतो आपण. इथे किती येणार? 6/2r. इथे किती येणार? 8/2r. येस, आणि हे किती येणार मित्रांनो? 8/6. याची जास्त गरज पडत नाही, म्हणजेच काय येणार? 4/3. हे सगळे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं. सीव्ही काय असते, सीपी काय असते, गॅमा काय असते, मोनाचं किती असते, डायचं किती असते आणि पॉलीचं किती असते. इसको सिर्फ क्या करने का है? रट्टा मारने का. ठीक है. तो भाई साहब मैं अगले स्लाइड पे जा रहा. येस, ओके. इन जनरल हे पण फॉर्म्युला तुम्हाला काय चल, हे झालं पॉली. पॉली म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम फिक्स नाही आहे. एफ डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर किती असणार? 4 + FR. सीव्ही असलं 3 + FR. आणि एवढं लक्षात ठेवा, हायर टेम्परेचरला डिग्री ऑफ फ्रीडम कितीने वाढते? 2 ने वाढते. एकदम क्लिअर. ओके. तो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट. एवढा आहे. आणि लास्टचा एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, ते फक्त लक्षात ठेवा. तर लास्टच्या कन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला काय सांगतो? त्याचं नाव आहे मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ. व्हॉट एक्झॅक्टली इज मीन फ्री पाथ? लय सोपं आहे. इट इज ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्यूल इन successive collisions. Successive collision. So basically lambda equals to काय येते? λ1 + λ2 + λ3 and so on upon काय येणार? नंबर ऑफ collisions. ठीक आहे. मग ह्या सिम्पलेस्ट एक लक्षात फॉर्म्युला येतो. λ equals to √2 pi d square n, where d is diameter, n is total number of molecule per unit volume. एकदम क्लिअर आहे. ओके. तर आपल्याला माहिती आहे PV इक्वल्स टू काय असते? NKT. तर इथून P/KT ला मी काय लिहू शकतो? N/V, म्हणजेच काय सांगा रे? स्मॉल n. therefore लॅम्बडा इक्वल्स टू अजून फॉर्म्युला बनणार काय बनणार सांगा बरं? P/KT म्हणजे काय बनणार? KT अपॉन √2 pi d square into P. दिस इज द लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. आणि हे सगळं तुम्हाला काय करायचं मित्रांनो? लक्षात ठेवायचं. कोणाला काही टेन्शन आहे का? एकदम सोपं, एकदम छान. प्लीज लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज द नेक्स्ट पार्ट. तर कसे आहात मित्रांनो? ओके. तर मित्रांनो आतापर्यंत काय बघितलं आपण? कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस बघितली. त्याचे आपण काय बघितले रे? डिफरंट फॉर्म्युलेज बघितले, मॉलिक्युलर व्हेलॉसिटीज बघितल्या, त्याचे आपण प्रेशर बघितलं, त्याचं आपण काय बघितलं मित्रांनो? डिग्री ऑफ फ्रीडम बघितलं आपण, सीपी बघितलं आपण, सीओ बघितलं आपण, काय म्हणतो मेन फ्री पाथ बघितले. सगळे छोटे छोटे व्हिडिओ आपण बघितले. आता आपण एक ह्याच पार्टचा, ह्या चॅप्टरच्या दुसऱ्या पार्टकडे जाऊया आणि त्याचं नाव आहे मित्रांनो रेडिएशन. रेडिएशन लय सोपं आहे, पण रेडिएशन म्हणजे हीट ट्रान्सफर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एक तवा घेतला आपण, तवा. ठीक आहे. आणि ह्या तवा, राईट, तव्याला तुम्ही हात लावलं तर तुमच्या हाताला काय लागतं मित्रांनो? गरम लागतो. म्हणजे तवापासून तुमच्याकडे काय झालेलं? हीट ट्रान्सफर झाली. कळलं का? जनरली हीट ट्रान्सफरचे 3 टाईप असतात. पहिला असते कंडक्शन, दुसरा असते कन्व्हेक्शन आणि तिसरं असते मित्रांनो रेडिएशन. सिंपल गोष्ट म्हणतात त्याला, काय म्हणतात मित्रांनो? रेडिएशन. ओके. आता कंडक्शन कसं होते? जर एक रॉड आहे, ह्या रॉडला मी इथे हिट केलं तर मॉलिक्युल असे व्हायब्रेट होणार, व्हायब्रेट होणार, व्हायब्रेट होणार आणि इकडे हीट ट्रान्सफर होणार. त्याला म्हणतात कंडक्शन. बट कन्व्हेक्शन मध्ये काय होतं? मॉलिक्यूल व्हायब्रेट नाही करत, मॉलिक्यूल ऍक्च्युअली ट्रान्सफर होतं. दॅट इज कन्व्हेक्शन. आणि रेडिएशन मध्ये काय होतं? मॉलिक्यूलची गरजच नाही करत, याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होतो थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. एवढंच लक्षात ठेवा. एकदम क्लिअर आहे. तो रेडिएशन म्हणजे काय? हीट ट्रान्सफर थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे सन पासून आपल्याकडे जे रेडिएशन येतात ते काय येतात मित्रांनो? हीट ट्रान्सफर होते. कुठून येते? सन पासून आपल्याकडे येते. कशा थ्रू येते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके. समजा एक बॉडी आहे आणि ह्या बॉडी पासून टी टाइम मध्ये क्यू एनर्जीचे रेडिएशन आले आले तर हे एनर्जीचे रेडिएशन 3 टाइप मध्ये जाऊ शकतात. पहिलं होऊ शकते अब्झॉर्ब. लेट्स से याला आपण काय म्हणू? QA. ठीक आहे. दुसरं काय होऊ शकते बघा?
ट्रान्समिट ट्रान्समिट ह्याला आपण काय म्हणू शकतो मित्रांनो, क्यूटी. एकदम क्लिअर. म्हणजे हे झाले अब्झॉर्ब, हे झाले ट्रान्समिट, आणि तिसरं काय असणार ते आय होप तुमच्या डोक्यामध्ये आले असेल. तिसरं होऊ शकतं रिफ्लेक्ट, ह्याला आपण काय म्हणू मित्रांनो, क्यूआर. एकदम क्लिअर आहे. तो कॅन आय से दॅट मित्रांनो, हे काय टोटल एनर्जी बनणार, ते टोटल एनर्जी असणार क्यूए, दॅट इज अमाऊंट ऑफ अब्झॉर्ब्ड, अमाऊंट ऑफ रिफ्लेक्टेड प्लस अमाऊंट ऑफ ट्रान्समिटेड. ठीक आहे. या तिघाला जर मी क्यू ने डिवाइड केलं तर 1 इक्वल्स टू काय ते क्यू ए अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू, आणि इथं काय ते मित्रांनो क्यू टी बाय क्यू. कळले की नाही. आता लक्ष द्या, याच्यावर 3 रेशिओ आले. टोटल अब्झॉर्ब्ड अपॉन टोटल इन्सिडेंट, रिफ्लेक्टेड अपॉन टोटल इन्सिडेंट, ट्रान्समिटेड अपॉन टोटल इन्सिडेंट. मग ह्यालाच काय म्हणतात नीट लक्ष द्या, याचं दुसरं नाव आहे ते 1 इक्वल्स टू ए प्लस आर प्लस टी. दॅट इज A is coefficient of absorptivity, coefficient of reflectivity and coefficient of transmittivity. एकदम क्लिअर आहे. तर कुठल्या ऑब्जेक्ट साठी coefficient of absorptivity प्लस coefficient of reflectivity प्लस coefficient of transmittivity किती असतो 1. आता लक्ष द्या, जर ऑब्जेक्ट परफेक्टली ऑब्झर्बर असेल, परफेक्टली ऑब्झर्बर ते A1 येणार, बिकॉज ना त्याच्यातनं रिफ्लेक्ट होणार ना त्याच्यातनं ट्रान्समिट होणार. जर ऑब्जेक्ट काय असणार परफेक्टली रिफ्लेक्टर, तर ना त्याच्यात ऑब्झर्व होणार ना त्याच्यात ट्रान्समिट होणार, त्यामुळे आर इक्वल्स टू किती येणार 1. एकदम क्लिअर. आणि जर ऑब्जेक्ट परफेक्टली ट्रान्समिटर असेल तर ए आणि आर किती येणार 0. कळत नाही. मग परफेक्टली ट्रान्समिटर कोण असतो मित्रांनो, कुठले तरी ऑब्जेक्ट असतात, राईट. परफेक्टली रिफ्लेक्टर कुठला असतात, आरसा. परफेक्टली ऑब्झर्वर कोण असते, ब्लॅक बॉडी. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे का. एकदम सोपा पार्ट आहे, अजिबात घाबरायची गरज नाहीये. तर मित्रांनो ह्याच्यात जर पुढचा आपण पार्ट बघितला, दॅट इज थेरी पार्ट, तर याच्यामध्ये काय ते मित्रांनो सांगा बरं. ह्यामध्ये येते एक सिंपल वाला थेरी, ऑब्झर्व्टिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी, ट्रान्समिटिव्हिटी. हेच मी तुम्हाला सांगितलं, तिघांची सम किती असते 1. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. याच्यानंतर पुढचा पार्ट आहे मित्रांनो 2 ऑब्जेक्ट, एकतर डायथर्मस सबस्टन्स असतात किंवा अथर्मस. हे थेरी पार्ट आहे, जे बेसिकली ज्याच्यामध्ये रेडिएशन पास होतं त्याला आपण काय म्हणतो डायथर्मस, ज्याच्यामध्ये रेडिएशन पास होत नाही त्याला आपण काय म्हणतो अथर्मस. त्याचे एक्झाम्पल तुम्ही काय करायचे, स्क्रीनशॉट मारा किंवा लक्षात ठेवा. यात काही अवघड नाही, सोपा सोपा चॅप्टर आहे, जास्त हे नाही, राईट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. सांगा बरं. रफ सर्फेसेस आर बेटर रेडिएटर देन स्मूथ सर्फेस. दुसरं, हायली पॉलिश्ड मिरर लाइक सर्फेस आर व्हेरी गुड रेडिएटर्स. बरं. ब्लॅक सर्फेस आर बेटर ऑब्झर्वर देन व्हाईट वन्स, अँड ब्लॅक सर्फेस आर बेटर रेडिएटर्स देन व्हाईट. आता मला सांगा ब्लॅक बॉडी, हे लक्षात ठेवा, ब्लॅक बॉडी हे नाव आलं. ब्लॅक बॉडी ही अशी बॉडी आहे, ती काय करते माहिती आहे का, त्याच्यावर पडलेले सगळे रेडिएशन काय करते, ऑब्झर्व करते. म्हणजे तिची ऑब्झर्व्टिव्हिटी कशी आहे, जास्त. काहीही रिफ्लेक्ट करते का, नाही. ब्लॅक बॉडी म्हणजे भिकारी बॉडी, समजते का मित्रांनो. अशी एवढं भिकारी एवढं भेटेल त्याला तुम्ही जे काय द्या सगळं काय करणार ते ऑब्झर्व करणार, राईट. मग लास्ट स्टेटमेंट काय, ब्लॅक सर्फेस आर बेटर रेडिएटर्स देन व्हाईट. नो 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 नो, ब्लॅक सर्फेस काय असणार, बेटर ऑब्झर्वर. त्यामुळे ऑप्शन डी जो काय आहे तो आपला कसा आहे मित्रांनो, रॉंग आहे. एकदम क्लिअर आहे. येस. तर ह्याच ठिकाणी आपण जर पुढच्या एमसीक्यू कडे गेलो, सोपं आहे, राईट. तर अब्सॉर्प्शन कोएफिशिएंट ऑफ ओपन विंडो, अब्सॉर्प्शन कोएफिशिएंट ऑफ ओपन विंडो. बेसिकली ओपन विंडो मध्ये काय असते, जे काय ते सगळं काय होते मित्रांनो, ऑब्झर्व होते. त्यामुळे सगळं एनर्जी ऑब्झर्व झाली तर कोएफिशिएंट किती असणार 1. सो विच ऑप्शन इज करेक्ट, 1. ओके. तर यामध्ये पण पुढचा आला, आउट ऑफ 10 जूल रेडिएट एनर्जी, नीट लक्ष द्या, इन्सिडेंट ऑन द सरफेस द एनर्जी ऑब्झर्व्ड बाय द सरफेस इज 2 जूल, एनर्जी रिफ्लेक्टेड इज 7 जूल, देन कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन ऑफ द बॉडी इज. एकदम क्लिअर आहे. तर बघा, तो कॅन आय से दॅट मित्रांनो, लय सोपा आहे. कॅन आय से दॅट 1 इक्वल्स टू ए अपॉन आर प्लस टी. ओके. 1 ला 1 ठेवतो, ए ला काय म्हणू शकतो, टोटल ऑब्झर्व्ड अपॉन टोटल इन्सिडेंट, आर काय म्हणू शकतो, क्यू आर अपॉन क्यू, आणि टी तुला काढायचं. एकदम क्लिअर आहे. 1 ला 1 म्हणा मित्रांनो. टोटल ऑब्झर्व किती झाली सांगा बरं 2 जूल. टोटल पडली किती 10, म्हणजे इथे काय होणार 2/10. पुढं रिफ्लेक्ट किती झाली 7, म्हणजे इथे किती आहे मित्रांनो 7/10, आणि कोएफिशिएंट ट्रान्समिशन काढायचं झालं. 1 इक्वल्स टू किती ना 0.2, इथे किती ना 0.7, इथे किती ना टी. याच्यावर बघितलं टी मित्रांनो किती सांगा बरं 0.1. एकदम सोपा आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही, एकदम इझी इझी इझी. लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. गिवन दॅट पी जूल ऑफ इन्सिडेंट हीट ऑन द बॉडी आउट ऑफ q joule, reflected and out of q joule is reflected and transmitted. Okay. The absorption coefficient of, yes, लय सोपा आहे मित्रांनो, काही टेन्शन नाही. ओके. बघा बरं, गिवन दॅट p joule. ओके. ओके. तर बघा काय असणार परत, 1 इज इक्वल्स टू a प्लस आर प्लस टी. तर कोएफिशिएंट ऑफ काय विचारले, द अब्सॉर्प्शन कोएफिशिएंट ए विचारले. ओके. 1 ला 1, ए ला ए, ह्याला काय म्हणू शकतो
आर बाय क्यू, सॉरी क्यू आर बाय क्यू प्लस क्यू टी बाय क्यू. एकदम क्लिअर आहे. 1 ला 1, ए ला ए, प्लस ला प्लस, याला काय म्हणू शकतो क्यू आर प्लस क्यू टी बाय क्यू. झालं. आणि तुला काय दिले सांग बरं. पी क्यू जूल इज रिफ्लेक्टेड अँड ट्रान्समिटेड. रिफ्लेक्टेड प्लस ट्रान्समिटेड काय दिले, क्यू दिले. झालं. बेसिकली काय ना, ए ला ए, रिफ्लेक्टेड प्लस ट्रान्समिटेड किती दिले रे, क्यू दिले. समजतंय. येस. आणि पुढे तुला काय विचारलं, गिव्हन दॅट पी जूल हिट इज इन्सिडेंट. इन्सिडेंट किती आहे मित्रांनो, पी. झालं. बेसिकली तुला काय काढायचं, ए काढायचं. त्याच्यावर मला ए इक्वॉल्स टू किती आहे मित्रांनो सांग बरं, 1 मायनस क्यू बाय पी. म्हणजेच ए इक्वॉल्स टू काय येणार, पी मायनस क्यू अपॉन पी. दॅट्स इट. सिंपल क्वेश्चन, राईट. तुम अगला क्वेश्चन देखते. आता बघा, राईट. ब्लॅक बॉडी आहे, सिंपल आहे. मी आता तुम्हाला सांगितलं ब्लॅक बॉडी काय असते, जे सगळं काय ऑब्झर्व करतं, भिकारी बॉडी, आणि त्याचा ए इक्वॉल्स टू किती असतो, 1. बाकी काहीच लक्षात घ्यायची गरज नाहीये. 2-3 गोष्टी आपण लर्न करूया. ओके. 2-3 थेरी आहेत. स्टीफन्स लॉ मी नंतर सांगतो. प्रिव्हर्स थेरी म्हणजे काय, की कुठले ऑब्जेक्ट आहे, तुम्ही आहेत, तुमच्या आजूबाजूच्या हातात पेन आहे, तुमचं घर आहे, तुम्ही ज्या बेडवर बसलाय, ज्या चेअरवर बसलाय, मी या स्टुडिओमध्ये आहे, मी सांगतोय माझा चष्मा आहे, बाजूला फ्रीज आहे, फ्रीज मधला आईस्क्रीम आहे, कोल्ड वॉटर आहे, सगळं एव्हरीवन दुनियामध्ये रेडिएशन करतंय. सर हे कसं पॉसिबल आहे, येस दिस इज पॉसिबल. मग मला सर का फील होत नाही की रेडिएशन होते, सगळं एक्सेप्ट 0 केल्विनला सगळ्या गोष्टी काय करतात, रेडिएशन करतात. म्हणजे ऍट द सेम टाइम देतात आणि ऍट द सेम टाइम काय करतात रे, घेतात. डिपेंड्स ऑन की आपल्याला हीट किंवा गरम किंवा कोल्ड कधी फील होते, देण्याचा रेट जास्त आहे का घेण्याचा रेट. जर देण्याचा रेट जास्त असेल आपल्याला थंड फील होते, जर घेण्याचा रेट जास्त असेल तर आपल्याला काय फील होते, गरम फील होते. तर ह्यालाच म्हणायचं प्रिवॉश थेरी. हा थेरीचा पार्ट आहे, फक्त पाठ करायचा. क्रॅश कोर्स आहे, जास्त फील द्यायची आपण गरज घेत नाही. स्टीफन बोल्टझमॅनला मी तुम्हाला पुढे सांगतो. ओके. त्याच्या आधी आपण एक सिंपल गोष्ट घेऊया, त्याचं नाव किर्चॉफ्स लॉ. आणि वेन्स डिस्प्ले लॉ पण नंतर सांगतो. किर्चॉफ्स लॉ काय, लय सोपा आहे. जितना लेगा उतना देगा, जैसी करनी वैसी भरणी. कळले की नाही. म्हणजे बेसिकली काय, रेशिओ ऑफ इमेजिव्ह पॉवर कोएफिशियंट ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू रेशिओ ऑफ इमेजिव्ह पॉवर. ओके. रेशिओ ऑफ इक्वल टू रेशिओ ऑफ इमेजिव्ह पॉवर परफेक्टली बाय बॉडी ऍट द सेम टेम्परेचर. ओके. एक थोडं इथं आपलं करेक्शन आहे. करेक्शन आहे इथं. इमेजिव्ह आपण म्हणण्याऐवजी आपण काय म्हणू, ऑब्जॉर्प्टिव्ह पावर. मतलब जितना ऑब्जर्व करेगा एट गिवन टेम्परेचर उतना ही देगा. जितना खाएगा उतना देगा, जितना लेगा उतना देगा, जितना ऑब्जर्व करेगा उतना इमिट करेगा. तो इमेजिव्ह पॉवर इक्वल्स टू ऑब्झर्व्टिव्ह पॉवर. एकदम काय करायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचं. कारण मला काय टेन्शन आहे का, हा झाला कुठला, किर्चॉफ्स लॉ. ओके. आता पुढे 2 लॉ आपले राहिले जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके. एक तर कुठला सांगा, स्टीफन्स लॉ, आणि दुसरा कुठला सांगा रे, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे. आता स्टीफन्स लॉ मी तुम्हाला सांगत आहे, तो लय सोपा आहे. ओके. फक्त पाठ करायचं, फक्त फॉर्म्युले पाठ करा. दॅट इज क्रॅश कोर्स मित्रांनो, काहीच टेन्शन नाही. स्टीफन्स लॉ स्टीफन्स लॉ काय सांगतो, कुठल्याही बॉडीमधनं रेट ऑफ रेडिएशन किंवा कुठल्याही बॉडीमधनं हीटचा रेट काय आहे, हा स्टीफन्स लॉ सांगतो. ठीक आहे. आणि नीट लक्ष द्या, स्टीफन्स लॉ सांगण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे, कुठल्याही बॉडीची काय असते, इमेजिव्ह पॉवर. इमेजिव्ह पॉवर बेसिकली काय असते, अमाऊंट ऑफ हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम. सो दिस इज कॉल्ड एज काय सांगा रे, इमेजिव्ह पॉवर. एकदम क्लिअर आहे. आणि त्याला दाखवतात काय म्हणतात सांगा, ई. क्लिअर. आता स्टीफन्सने काय सांगलं म्हणलं, स्टीफन्स बोलतो कुठल्याही बॉडीची इमेजिव्ह पॉवर, कुठल्या बॉडीची काय सांगा रे, इमेजिव्ह पॉवर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टी टू दी पॉवर 4 अँड दॅट इज बेसिकली कुठले असते सांगा रे, ब्लॅक बॉडी. कळलं. ब्लॅक बॉडीची इमेजिव्ह पॉवर ही कशाला प्रोपोर्शनल असते, टी टू दी पॉवर 4 ला. परत एकदा, ब्लॅक बॉडीची इमेजिव्ह पॉवर कशाला प्रोपोर्शनल असते, टी टू दी पॉवर 4 ला. एकदम क्लिअर आहे. येस. मग ह्यालाच गुलगुल केलं तर इमेजिव्ह पॉवरचा एक सिंपल फॉर्म्युला येतो बघा, EB इज इक्वल्स टू सिग्मा टी टू दी पॉवर 4. एकदम लक्षात ठेवा, हे सिग्मा म्हणजे येतंय स्टीफन्स कॉन्स्टंट. काय येते इथे, स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि ह्या स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 5.67 इंटू 10 टू दी पॉवर -8. कळलं. आणि पुढं इमेजिव्ह पॉवर युनिट काय असणार मित्रांनो सांगा बरं, हे बघा, वॅट क्यू बाय टी, म्हणजे वॅट पर मीटर स्क्वेअर, आणि पर काय येणार, केल्विन टू दी पॉवर 4. पहिला फॉर्म्युला एकदम लक्षात ठेवला, इमेजिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. ठीक आहे. आता बघा पुढचं एक मी डिफाइन करतो, इमेजिव्हिटी.
इमिजिबिलिटी. ठीक आहे. तर बेसिकली इमिजिबिलिटी काय असते त्याला दाखवतात इप्सिलॉनने. इट इज द रेशियो ऑफ इमिजिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी अपॉन काय असणार ब्लॅक बॉडी. ठीक आहे. म्हणजे इथून मी ईबी ला काय म्हणू शकतो मित्रांनो ई अपॉन एप्सिलॉन. मग ही व्हॅल्यू तुम्ही इथं ठेवा. तर बेसिकली मग काय येणार इमिजिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी काय येणार सिग्मा इप्सिलॉन टी टू दी पॉवर 4. एकदम क्लिअर आहे. पहिला अंडा दुसरा अंडा एकदम क्लिअर आहे. काही टेन्शन आहे मित्रांनो. जाऊ का पुढे एनी टेन्शन जाऊ का पुढे. ओके आता नीट लक्ष द्या. झालं इमिजिव्ह पॉवर इमिजिव्ह पॉवर. आता फक्त बघा पॉवर ऑफ रेडिएशन फक्त म्हणायचं पॉवर ऑफ रेडिएशन. तर त्या ठिकाणी बघा पॉवरचा फॉर्म्युला येतो नीट लक्ष द्या. जर हे ब्लॅक बॉडी असेल तर काय येते सिग्मा ए टी टू दी पॉवर 4. ओके. आणि हीच जर ब्लॅक बॉडी नसेल नॉन ब्लॅक बॉडी असेल नॉन ब्लॅक बॉडी तर पॉवरचा फॉर्म्युला येतो सिग्मा इप्सिलॉन ए टी टू दी पॉवर 4. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. काय म्हणलं सांगा पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी P इक्वल्स टू सिग्मा एप्सिलॉन टी टू द पॉवर 4. हे 4 अंडे 1 2 3 4 इमेजिव्ह पॉवर आणि पॉवर. इमेजिव्ह पॉवर ब्लॅक बॉडी असेल की सिग्मा टी टू द पॉवर 4. दुसरी बॉडी असेल की फक्त एप्सिलॉनने मल्टिप्लाय करा. पॉवर असेल तर एरियाने मल्टिप्लाय करा आणि परत नॉन ब्लॅक असेल तर एरियाने पण मल्टिप्लाय करा एप्सिलॉन पण मल्टिप्लाय. हे तुम्हाला लक्षात आहे का कोणाला टेन्शन मध्ये पार्ट आहे नाही मित्रांनो. हेच फॉर्म्युला आपण परत लिहू शकतो. कसे लिहू शकतो जर ह्यालाच मी काय केलं माहितीये का जर इफ सराउंडिंग टेम्परेचर इज T0 इफ सराउंडिंग टेम्परेचर इज काय मित्रांनो T0 तर त्या केसमध्ये आपण काय करणार. ओके बघा तर त्या केसमध्ये इमेजिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी येणार सिग्मा टी टू दी पॉवर 4 T0 टू दी पॉवर 4. ओके. इमेजिव्ह पॉवर ऑफ नॉन ब्लॅक बॉडी येणार सिग्मा इप्सिलॉन टी टू दी पॉवर 4 T0 टू दी पॉवर 4. फक्त पॉवर येणार दॅट इज ब्लॅक बॉडीची सिग्मा ए टी टू दी पॉवर 4 मायनस T0 टू दी पॉवर 4. ओके. आणि तेच पॉवर नॉर्मल बॉडीची येणार सिग्मा इप्सिलॉन ए टी टू दी पॉवर 4 मायनस T0 टू दी पॉवर 4. हे कधी यूज करायचं जर सराउंडिंग दिलेलं असेल तर. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. हा फॉर्म्युला पाठ करा. लय 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 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एक लॉ बघणार आहोत जे मी तिथे लिहायचं राहून दिलं होतं. येस त्या लॉचं नाव आहे ओके त्या लॉचं नाव आहे जो की खूप छान लॉ आहे. त्या लॉचं नाव आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर हा लॉ काय सांगतो आता नीट लक्षात द्या. मी काय केलं माहिती आहे का ग्राफ काढला राईट. कशा कशाचा ग्राफ काढला नीट घ्या. एक ऑब्जेक्ट आहे आय होप सगळ्यांना ग्राफ दिसतं राईट. आय थिंक हे वेगळं झालं. एक मिनिट मित्रांनो. एक मी ग्राफ काढला मित्रांनो असा ग्राफ काढला एक आणि दुसरा काढला असा. ठीक आहे. एकदम ह्या साईडला मी काय केलं मित्रांनो इमेजिव्ह पॉवर आणि ह्या साईडला काय टाकलं रे वेव्हलेंथ. ठीक आहे. तर लॉजिक सो सिंपल आहे बघा. एक ऑब्जेक्ट घ्या आणि त्याला एका टेम्परेचरवर ठेवा 500 केल्विनला. बरोबर. यातनं वेगवेगळ्या वेव्हलेंथ बाहेर पडणार. एकदम क्लिअर. आणि प्रत्येक वेव्हलेंथची एनर्जी मोजा. बरोबर. तुम्हाला काय वाटतं वेव्हलेंथ वाढलं तर एनर्जी वाढणार पण तसं होत नाही. नेमकं होतं काय होतं असं गोष्ट अशी झाली जशी जशी वेव्हलेंथ वाढली तर ग्राफ कसा आला बघा मित्रांनो. ग्राफ असा आला असा आला. आधी एनर्जी वाढली 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 ह्या वेव्हलेंथची एनर्जी वाढली. एका वेव्हलेंथला एनर्जी कशी होती रे मॅक्झिमम त्याला आपण काय म्हणू लॅम्बडा. आणि नंतर परत एनर्जी काही झाली कमी. ओके. तर मी काय केलं टेम्परेचर परत 500 केल्विनवरनं कितीवर आणलं मित्रांनो 1000 केल्विनवर आणलं. काय टेन्शन आहे का. परत मी ग्राफ काढला. आता ग्राफ कसा आला बघा. आता ग्राफ अतिशय इंटरेस्टिंग आला. तोच ग्राफ थोडा आणि थोडा अलीकडे शिफ्ट झाला. परत टेम्परेचर वाढवलं तोच ग्राफ थोडा आणि थोडा अलीकडे शिफ्ट झाला. समजतंय का. समजा ह्याला म्हणलं T1 ह्याला म्हणलं T2 ह्याला म्हणलं T3. कळलं की नाही. ह्याला म्हणलं लॅम्बडा M1 ह्याला काय म्हणलं लॅम्बडा M2 आणि मित्र ह्याला काय म्हणतो माहितीये का रे लॅम्बडा M3. कळलं का. इथून लॉजिक मला काय करतं बरं. कॅन आय से दॅट T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1. सिमिलरली आय कॅन ऑल्सो से दॅट काय मित्रांनो सांगा बरं रे लॅम्बडा M1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा M2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा M1.
आणि हेच लॉजिक लावलं तर टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येते लॅम्बडा. आणि इथून मला कळतं लॅम्बडा एम इंटू टी नेहमी कसे असणार कॉन्स्टंट. आणि ह्यालाच म्हणायचं वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. एकदम क्लिअर. आणि ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू नेहमी आपण जनरली घेत असतो. दिस कॉन्स्टंट इज इक्वल्स टू this constant is equals to 2.9 into 10 to the power minus 3. आणि याचं युनिट काय असणार सांगा मित्र, मीटर केल्विन. इथपर्यंत कोणाला काही टेन्शन आहे का? सो दिस वॉज ऑल अबाउट काय मित्रांनो रेडिएशन. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण काय बघितले मित्रांनो, कायनेटिक थेअरी ऑफ गॅस आणि रेडिएशनची थेअरी बघितली. तर आपण काही सिंपल PYQ घेऊया जे की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्या सगळ्या ठिकाणी लागणार आहे. ठीक है, तो लेट स्टार्ट सम PYQs. ओके, तर मित्रांनो पहिला PYQ ये रहा आपके स्क्रीन पर. तर काय म्हणले सांगा बरं, द रेशियो ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय टू गॅसेस इज 3:2. आणि तुम्हाला विचारले की अंदर डेन्सिटीज आर इन द रेशियो 2:3. द रेशियो ऑफ देअर RMS व्हेलॉसिटीज. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, P इक्वल्स टू 1/3 रो V RMS स्क्वेअर अपॉन खाली काय असतं व्हॉल्यूम. तर इथून मित्रांनो कॅन आय से दॅट की V RMS इक्वल्स टू काय येणार अंडर रूट ऑफ 3 P. सॉरी, आय एम सो सॉरी, इथं ना इथं रो नसतं राईट. येस, हा फॉर्म्युला असतो. त्यामुळे इथं काय येणार मित्रांनो VRM इक्वल्स टू 3P बाय रो. आता प्रेशरचा रेशिओ दिला आणि डेन्सिटीचा पण दिला राईट. बेसिकली इधर से कॅन आय से दॅट V1 बाय V2 अंडर रूट ऑफ P1 बाय P2 आणि इथे ना रो2 बाय रो1. तर प्रेशरचा रेशिओ आपल्याला दिलाय 3:2 आणि डेन्सिटीचा रेशिओ दिलाय 2:3. पण हा उलटा घ्यायचा. येस, म्हणजे इथे किती घेणार 3:2. म्हणजे व्हॉट इज द फायनल आन्सर 3:2. दॅट इज सो सिंपल क्वेश्चन. So let's move on to next question. The speed of 4 gases of molecules are 1, 3, 5, 7. Find difference between RMS and average speed, right? तो मित्रांनो RMS काढायचा फॉर्म्युला मला माहिती आहे. तो V RMS इज इक्वल्स टू काय ना मित्रांनो सांगा बरं, अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर अपॉन खाली किती ना 1 2 3 4 4 राईट. म्हणजे हे किती येणार 1 + 9 + 25 + 49 राईट. 75 75 हे किती येणार 9/4 राईट. म्हणजे मित्रांनो हे किती येणार सांगा बरं, 75 70. अयो ओके 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 असंच आहे ना, ठीक आहे, नो प्रॉब्लेम वाटलं. ओके 50 75 75 + 9 84 84/4 राईट. 84/4 घेतलं, दॅट इज 84/4 and this should be equals to under root of 21. कळलं की मित्रांनो, अंडर रूट ऑफ 21 घेतलं तर 4 चा 16 5 चा 25 ऑलमोस्ट किती येते मित्रांनो 4.64 राऊंड येते. चालेल. आणि V ॲव्हरेज आपण घेतलं, V ॲव्हरेज तर बेसिकली आपण सगळ्यांचे काय करतो 1 + 3 + 5 + 7 आपण खाली करतो 4. 3 आणि 1 4 5 4 9 9 16. बेसिकली इथे किती येते मित्रांनो 4 किलोमीटर पर सेकंड. आणि हे किती येते 4 किलोमीटर पर सेकंड. मग दोघांचा डिफरन्स बघितला तर डिफरन्स किती येतो 1. सिंपल राईट. सगळेच क्वेश्चन आपण बघणार नाही, काय काय बघायचं. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे, 2 स्पिअर्स P1Q ऑफ सेम कलर हॅव्हिंग radius 8 cm 2 cm kept at temperature of this and this, the radio of energy radiated by P and Q. आपण बघितलंय एनर्जी रेडिएटेड E प्रोपोर्शनल E इक्वल्स टू काय असते सिग्मा A T to the power 4. तर रेशो काढायचंय E1/A2 म्हणजे काय येणार A1/A2 आणि पुढे येणार T1/T2 चा पॉवर किती असणार 4. एरिया स्पिअरचा काय असतो 4πr². म्हणजे मित्रांनो इथे किती होणार R1 चा स्क्वेअर अपॉन R2 चा स्क्वेअर. इथं होणार T1 चा 4 आणि खाली होणार T2 चा 4. एकदम क्लिअर. ओके, आता लेट्स पुट द व्हॅल्यूज मित्रांनो. काय काय सांगा बरं. कलर हॅव्हिंग रेडियस 8 आणि 2 म्हणजे किती येणार 8/2 चा स्क्वेअर. ओके, आणि T1/T2 T1 किती दिले 127. 127 म्हणजे किती 127 273 ऍड करा. 273 जर इथे ऍड केलं तर मित्रांनो 7 आणि 3 7 आणि 9 2 1 4 हे किती होणार 400. म्हणजे बेसिकली हे किती होणार 400 बाय हे किती होणार 800 आणि चा पॉवर किती होतो मित्रांनो 4. ठीक आहे झालं. हे किती होणार सांगा 4 4 चा किती होणार 16.
हे किती होणार 2, म्हणजे हे किती होणार 1/16. तो आन्सर किती येणार 1. सिंपल फॉर्म्युला. तर मित्रांनो काय झालं, गॅस एक्झर्ट्स प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर बिकॉज द गॅस मॉलिक्युल्स हॅव, काय सांगा, प्रेशर म्हणजे फोर्स, फोर्स म्हणजे काय असते, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. तो बेसिकली आन्सर काय येणार, पजेस मोमेंटम. सिंपल फॉर्म्युला, राईट. तर पुढचा क्वेश्चन काय येतो, ब्लॅक बॉडी रेडियस टेम्परेचर T1 अँड T2, द फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम एनर्जी, मॅक्सिमम एनर्जी, मॅक्सिमम एनर्जी, मॅक्सिमम ब्लॅक बॉडी रेडियस बघा, फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम एनर्जी. तर मित्रांनो बघा, मॅक्सिमम एनर्जी म्हणलं की मॅक्सिमम वेव्हलेंथ घेऊ आपण, लॅम्बडा m इंटू टी इक्वल टू कॉन्स्टंट. एकदम क्लियर आहे. तो ब्लॅक बॉडी रेडिएट्स हीट ॲट ए टेम्परेचर T1 अँड T2. ओके, T2 इज ग्रेटर दॅन, ओके, ॲट टेम्परेचर. तर मॅक्सिमम एनर्जी जे काय असणार ती असणार लॅम्बडा m इंटू टी, आणि विच इज बघा नीट लक्ष द्या, मॅक्सिमम एनर्जी ॲट ए टेम्परेचर T1. ओके, द फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम, फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय मित्रांनो लॅम्बडा, त्या लॅम्बडासाठी एक टी कसा असणार, कॉन्स्टंट. आता कुठलं टी घेणार तुम्ही सांगा बरं, हे T1 घेणार की T1, दिस शुड बी इक्वल टू काय येणार T1 अँड T2. सोप. ओके, तो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. सगळे घ्यायचं नाही पडा, हे सोपा क्वेश्चन, हे जमणार तुम्हाला. ब्लॅक बॉडी ह्या टाइपचा आपण घेतलाय, काही टेन्शन नाही. ओके, पुढचा, आयडल गॅस हॅज प्रेशर P, व्हॉल्यूम V अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर T. इफ M इज द mass of each molecule and K is the Boltzmann constant, the density of the gas is. आता बघा M is the mass of each molecule आणि आपल्याला काय काढायचं मित्रांनो, डेन्सिटी काढायचे. बघा मी काय करतो, एक फॉर्म्युला माझ्याकडे आहे, PM इज इक्वल्स टू रो RT. एकदम क्लिअर आहे. येस, हा जो M वाला पार्ट आहे नीट बघा, PM इज इक्वल्स टू रो RT. हा M म्हणजे काय मित्रांनो, मोलार मास. एकदम क्लिअर आहे. ओके, ए पण माझ्याकडे आहे, काय सांगा बरं, मास अपॉन, ओके एक मिनिट हा मित्रांनो, राईट, हे एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा आपण फॉर्म्युला काय करू शकतो बघा, then density of the gas, if PM is the mass of each molecule, K is the Boltzmann constant, the density of PM is equals to rho RT. तर डेन्सिटी इथून काय ना मित्रांनो सांगा बरं, PM अपॉन रो RT, सॉरी PM अपॉन काय येणार RT. डेन्सिटी काय येणार, रो इक्वल्स टू PM अपॉन RT. ओके, आपल्याला काय पाहिजे, KT पाहिजे. ओके, आपण काय लिहू शकतो, PV इज इक्वल्स टू NKT. ओके, म्हणजे इथून P/T ला काय लिहू शकतो मित्रांनो, P/T ला NK/V. ओके, P/T ला काय लिहू शकतो, NKM/V. ओके, एकदम टेन्शन आहे. ओके, परत मी K ला काय लिहू शकतो बघा, K ला N ला N म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, K ला काय लिहू शकतो, R अपॉन NA. हे काय आलं, मास, आपण खाली काय आलं, व्हेलॉसिटी. R अपॉन NA काय होणार, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मोल्स. आणि ह्याला काय लिहू शकतो, R M/V. ओके, परत आता मी काय करू शकतो बघा, P/T ला तर काढले. ओके, परत NRM/V. N म्हणजे काय येणार, टोटल मास अपॉन मोलार मास, RM/V. M कॅन्सल. परत टोटल मास ला काय येणार, एक मास, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू R/V. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा, फॉर रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज R equals to NCP, where CP is the molar specific heat at constant pressure and N is the number, hence N equals to. आपल्याला एक माहिती पाहिजे मित्रांनो बघा, सोपं आहे, लक्षात बघा, R equals to NCP दिले. एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, CP equals to गॅमा R अपॉन गॅमा -1. हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, गॅस कुठला आहे मित्रांनो सांगा बरं, डायटॉमिक. ठीक आहे, तर डायटॉमिक साठी बघा आता काय काय कशा व्हॅल्यू ठेवतो, CP ला CPच ठेवायचं. ओके, डायटॉमिक साठी गॅमा जो असतो तो असतो 7/5. ओके,
म्हणजे इथं काय ठेवणार 7/5 इंटू आर आणि खाली काय येणार 7/5 मायनस 1. ठीक आहे. तर मित्रांनो इथं काय येणार सांगा बरं. इथे येणार 7 ला 7 बघा, इथे येणार आर आणि खाली काय येणार 7 - 5 2. ओके, 2/5 5 कॅन्सल, म्हणजे हे किती येणार मित्रांनो 7/2. ठीक आहे. त्याला तिकडे घेऊन जा. तर तिकडे घेतलं तर काय येणार आर इज इक्वल्स टू 2/7. पुढे काय मित्रांनो सीपी आणि याला एन सोबत कम्पेअर केलं तर एन इक्वल्स टू काय मित्रांनो सांगा 2/7 म्हणजे किती येणार सांगा बरं 7. हे 0. पुढे काय येणार मित्रांनो 2. ठीक आहे, 6 उरले 8. पुढे काय येणार 5 7. तर विच ऑप्शन इज करेक्ट. सी ऑप्शन. हे तुम्हाला कळतंय का. येस. तर लेट्स मूव ऑन टू व्हेरी नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय मित्रांनो सांगा बरं. एनर्जी इन्सिडेंट ऑन द सर्फेस ॲट द रेट ऑफ 100 जूल इफ कोएफिशियंट ऑफ सबशन 8. ह्या टाइपचे क्वेश्चन आपण केलेले आहेत, हे तुम्हाला जमेल, यात काही टेन्शन नाहीये. ओके ओके. दिस इज बघा कलर चेंज झाला होता. कलर चेंज झालं म्हणजे काय चेंज झाले मित्रांनो वेव्हलेंथ चेंज झाली आणि वेव्हलेंथ कशाचे रिलेटेड असतं वेन्स डिस्प्लेसमेंट. एकदम क्लिअर आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन काय सोपं आहे. लेट द आरएमएस वेलोसिटी ऑफ अ मॉलिक्यूल ॲट अ गिवन मास ऑफ gas be C1 at temperature 27. When temperature increase to 37, the RMS is C2. Find C2 by C1. Right? तुम्हाला माहिती आहे सेम C2 that is C2 by C1. तो काय असणार फॉर्म्युला अंडर रूट ऑफ T2 by T1. राईट. सो दुसऱ्याचे टेम्परेचर किती दिले 327. 327. राईट. तर मित्रांनो मला सांगा 327 मतलब याच्यामध्ये किती ऍड करा 273. म्हणजे हे काय होणार 600 आणि T1 किती आहे 300. राईट. तर व्हॉट इज द फायनल आन्सर सांगा बरं. रूट. सोपा क्वेश्चन. येस. पुढचा क्वेश्चन. We have sample of gas characterized by PV. Pressure release this. What is the ratio of the number of molecules in the first and second sample? Okay. Number of molecules म्हणलं की फॉर्म्युला काय वापरायचा सांगा मित्रांनो PV is equals to NKT. एकदम क्लिअर. मग नंबर ऑफ मॉलिक्युलचा रेशो आपल्याला काढायचं दॅट इज एन. एन इक्वल्स टू काय ते सांगा मित्रांनो PV अपॉन KT. म्हणजे बेसिकली N1 बाय N2 इक्वल्स टू केलं तर इथे येणार P1 V1. खाली बघा इथे येणार P2 V2 आणि या साईडला काय येणार T2 आणि T1. ठीक आहे. चला आधीचं प्रेशर किती दिलं होतं P. नंतरचं प्रेशर किती दिलंय 2P. आधीचं व्हॉल्यूम किती आहे V. नंतरचं किती आहे V/4. आधीचं टेम्परेचर T. नंतरचं किती दिलं मित्रांनो 2T. याच्या बघा सगळं काय होतंय कॅन्सल. काय करायचं तुम्ही मला सांगा आता PVT 2 आणि 2 इथं काय होतंय कॅन्सल. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स फर्स्ट अँड सेकंड केस फर्स्ट आणि PV V/4 आणि सॉरी इथे टेम्परेचरचा आपण मित्रांनो रेशो उलटा घ्यायचा आपल्याला. हा जो रेशो आहे हा टेम्परेचर रेशो उलटा घ्यायचा. राईट. टेम्परेचर रेशो तिथे दिलाय किती वरचं. राईट. T2 किती दिलंय 2 आणि खालचं किती दिलंय T. तो इथला 2 कॅन्सल होणार आणि 4 कुठे जाणार वर. तो व्हॉट इज द आन्सर 4:1. सिम्पल. सोपा क्वेश्चन आहे बघा. हे झालं ह्या टाइपचं काही टेन्शन नाहीये. ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅज RMS velocity C मीटर पर सेकंड. देन RMS velocity हायड्रोजन मॉलिक्यूल विल बी. ओके. लय सोपा क्वेश्चन आहे बघा. VRMS आणि खाली VRMS. ठीक आहे. हे कोणासाठी आहे मित्रांनो O2 साठी आणि हे जे VRMS आहे हे कोणासाठी आहे मित्रांनो हायड्रोजन म्हणजे H2 साठी. आणि ह्या जो असतंय ओके टेम्परेचर दोन्हीकडे सेम आहे. RMS वेलोसिटी मला माहिती आहे मासला इन्व्हर्स प्रोपोर्शन असते. म्हणजे इथं असणार मोलार मास ऑफ O2 आणि इथे काय असणार मोलार मास ऑफ H2. ठीक आहे. बघा मग O2 चे किती दिले 32 याचे H2 चे किती दिले 2 म्हणजे ते किती येणार अंडर रूट ऑफ 2 अपॉन 32 म्हणजे काय येणार अंडर रूट ऑफ 1/16 म्हणजे किती येणार अंडर रूट ऑफ 1/4. सिंपल फॉर्म. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. राईट. तर मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. At a pressure P0 contained vessel if the mass of the molecule are halved and there हे जाऊ शकतो बाफ फॉर्म्युला वापरायचं काही टेन्शन नाही. पुढचं perfect gaseous volume is pressure P according to kinetic theory of gases if the total translation kinetic of all the molecules is equal to 3/2 PV. राईट. इथे 3 आहे जनरली असते F/2 असते. राईट. म्हणजे हा कुठला असला पाहिजे मोनो ॲटॉमिक. एकदम क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. इफ M represents the mass of each molecule रूट मीन स्क्वेअर हे येऊ शकते मित्रांनो तुम्हाला यात काही टेन्शन नाही. सोपे घेऊया. फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी द ग्राफ इज सांगा बरं मित्रांनो ग्राफ फ्रिक्वेन्सी वर्सेस टाइम
ओके, तुम्हाला बघा नीट लक्ष द्या मित्रांनो, लॅमडा एम टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे, लॅमडाला मी काय लिहू शकतो, व्हेलॉसिटी अपॉन फ्रिक्वेन्सी इंटू टाइम इक्वल्स टू कॉन्स्टंट, सॉरी टेम्परेचर. तो फ्रिक्वेन्सी टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, फ्रिक्वेन्सी. सो दिस इज स्ट्रेट लाईन, म्हणजे हे काय येणार, बी. एकदम क्लिअर, येस. पुढचा, टेम्परेचर ऑफ आयडियल गॅस इज इनक्रीज फ्रॉम टी टू 40 ॲट टी RMS येऊन जाईल मित्रांनो, त्याच्यात काय टेन्शन नाही. पुढं गॅमा, देन फॉर दिस गॅस विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज करेक्ट. बघा बरं मित्रांनो, टेबल दिला होता, त्या टेबलमध्ये सगळं तुम्हाला क्लिअर आहे. येस, equal volumes of two gases having their densities ratio this exert equal pressure on the walls of two container, the ratio of RMS speed. ह्या टाइपचा क्वेश्चन झालेला आहे. A gas mixture consists of 2 moles of oxygen at 4 moles of helium at constant temperature, neglecting all vibration mode, the total internal energy of the system. हा थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तरी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. आता 2-3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. येस, इंटरनल एनर्जी टोटल इज इक्वल्स असते U1 प्लस U2. फॉर्म्युला मी थर्मोडायनामिक्स मध्ये सांगणार. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला येतो N1, लक्ष द्या, आणि परत काय दिले, बोट आहे टेम्परेचर ते, राईट. तर काय असतं, N1 CV1 T1 प्लस N2 CV2, पुढे काय येणार, T2. एकदम क्लिअर. ओके, गॅस मिक्सचर कन्सिस्ट 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन गॅस, 2. ओके, O2 म्हणजे कसं आहे मित्रांनो, डायटोमिक आहे. तो डायटोमिकचा CV किती असतो सांगा बरं, हे सगळ्यांना माहिती आहे, काय 5/2R. ठीक आहे, टी किती दिले सांगा बरं, ऍट टेम्परेचर टीच दिले, दोघांचं पण टेम्परेचर काय दिले मित्रांनो, टी दिले. ठीक आहे, प्लस काय म्हणले सांगा बरं, किती मोल्स ऑफ, 4 मोल्स ऑफ हेलियम. हेलियम कुठला गॅस आहे, मोनोॲटॉमिक. मोनोॲटॉमिकचा सीपी किती असतो, 3/2R, आणि तर काय मित्रांनो, टी. इथलं 2 काय झालं, कॅन्सल. येस, म्हणजे आन्सर किती राहणार सांगा मित्रांनो, 11RT. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. At 273 degrees Celsius, power of black body is R. Its emissive power at 0 degrees Celsius is. सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा. पॉवर जी आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T to the power 4. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये फॉर्म्युला काय येणार, P2/P1 इज इक्वल्स टू T2/T1 चा पॉवर किती असणार, 4. एकदम क्लिअर. पॉवर ऑफ दुसऱ्याची जी पॉवर आहे ती तुम्हाला काढायची. ओके, पहिल्याची पॉवर किती आहे मित्रांनो, 8, दुसऱ्याचं टेम्परेचर 273. ओके, ना 0 ला विचारले, 0 डिग्री म्हणजे किती, 273, आणि खालच्याचं 273 प्लस 273. येस, म्हणजे 273 इंटू 2 चा पॉवर किती असणार, 4. कळलं, राईट. म्हणजे आन्सर किती येणार सांगा मित्रांनो, R/60. एकदम क्लिअर. येस, पुढचा क्वेश्चन. 2 स्पेरिकल ब्लॅक बॉडीज, याचे येऊन झाले मित्रांनो, आताच केलेलं आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅस, हे पण झालंय मित्रांनो, काही टेन्शन नाहीये. द टेम्परेचर ऑफ आयडियल गॅस इज इन्क्रीज्ड फ्रॉम 27 to 97 डिग्री सेल्सियस. द RMS स्पीड ऑफ मॉलिक्यूल बिकम्स, हे पण जमून जाईल मित्रांनो, तुम्हाला काही टेन्शन नाही. लेट Y1 बी द रेशिओ ऑफ मोलर स्पेसिफिक हीट ऑफ at constant pressure and molar specific heat at constant volume of molar gamma 2 be the similar ratio of diatomic gas, then gamma 1 by gamma 2 by. Yes, म्हणजे gamma 2 हे कोणाचं आहे, gamma 2 be the similar ratio of diatomic gas. Yes, चला, तो gamma 2 gamma 2 upon gamma 1. डायटोमिक चा गॅमा किती असतो, 7/5. मोनोॲटॉमिक चा किती असतो सांगा मित्रांनो, मोनोॲटॉमिक 5/3 झालं. म्हणजे आन्सर किती येणार, 21/25. एकदम सोपे क्वेश्चन, काहीच अवघड नाही, सोपे राईट. चला, अबाउट ब्लॅक बॉडी विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग स्टेटमेंट, हे ऑलरेडी झालेलं आहे. येस, the molecular mass of gas having RMS speed 4 times that of gas having molecular, yes, condition. When pressure of the gas contained in a closed vessel increased by 2%, the temperature of the gas is increased by 3 Kelvin. नीट लक्ष द्या. The initial temperature of the gas is. ओके, लक्ष द्या मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये काय म्हणले, हे जो वेसल आहे ते कसं आहे, क्लोज्ड वेसल, म्हणजे याच्यामध्ये व्हॉल्यूम कसा पाहिजे मित्रांनो, कॉन्स्टंट. एकदम क्लिअर. आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय म्हणू शकतो, P1/T1 इज इक्वल्स टू काय असते मित्रांनो, P2/T2. ठीक आहे, चला, प्रेशर कितीने वाढले, 2% ने, म्हणजे P1 इक्वल्स टू P असेल तर P2 2% ने वाढल्यावर किती होते, 1.02 इंटू P. ओके, आणि टेम्परेचर इन्क्रीज बाय T केल्विन. T1 इक्वल्स टू T असेल तर T2 इक्वल्स टू काय असणार, T+3 इन्क्रीज. सर पुट द व्हॅल्यूज देअर.
P1 राईट. P1 ला मी काय लिहितो मित्रांनो, P लिहितो. T1 ला काय लिहितो, T. P2 ला काय लिहितो 1.02 P आणि T2 ला काय लिहितो T+3. हे दोन्ही काय झाले, कॅन्सल. ठीक आहे, टाका. T+3 इज इक्वॉल्स टू 1.02 इंटू T. ठीक आहे, टाका. therefore T इक्वॉल्स टू काय येणार, 0.02 इंटू T. therefore T इक्वॉल्स टू 3/0.02, मतलब 300/2. तो ये कितना आ गया, 150 केल्विन. क्लियर? यस. अगला क्वेश्चन सिर्फ मैं इंपॉर्टेंट वाले करूंगा, ये कर सकते तुम, काही टेंशन नहीं है. CB/CV यस ये करू शकता, यात काही टेंशन नाही. Assuming expression for the pressure exerted by the gas, it can be shown that pressure is okay 3/2 kinetic energy per unit volume. 3 okay फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो तुम्हाला, सांगा बरं काय असते फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 3/2 PV. therefore P इक्वल्स टू काय येणार, 2/3 कायनेटिक एनर्जी पर व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी पर युनिट. ओके राईट. बघा तो काय, प्रेशर इज 2/3 टाइम्स कायनेटिक एनर्जी per unit volume, that is 2/3 times. So this option is correct. Simple. पुढचा क्वेश्चन, काही टेन्शन नाही. गॅमा दिले, येस गॅमा ऑलरेडी आपण केलेला आहे, परत रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. 2 स्पेअर्स एस टू हॅव रेडियस बट येस टेम्परेचर एस देअर केमिजी पॉवर, काय टेन्शन नाही, यू कॅन डू दिस बॉयज, केलेला आहे. अँड आयडियल गॅस ॲट प्रेशर P टेम्परेचर T volume is some gas leaks from the gas through small hole for some time. Pressure in closed gas falls to P dash. The temperature of the gas remains constant during the leakage. The number of moles of the gas that have leaked. लय सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा आधी नंबर ऑफ मोल्स n असतील आणि नंतर त्याच्यामध्ये n डॅश राहिले, तर n मायनस n डॅश म्हणजे काय असणार, लीक झालेले असणार. एकदम क्लिअर आहे. येस, लीक झालेले असणार. मग n ला मी काय लिहू शकतो, PV/RT. दुसऱ्या n डॅशला काय लिहू शकतो सांगा बरं, प्रेशर फॉल्स टू P डॅश, व्हॉल्यूम सेम, टेम्परेचर इज ऑल्सो सेम. मग P मायनस P डॅश यात राहा आणि हा आतमध्ये काय राहणार, V/RT. तर विच ऑप्शन इज करेक्ट मित्रांनो, बी. सोपा क्वेश्चन आहे की नाही. येस. पुढचे PYQs झालेला आहे. येस. CPCV हे मित्रांनो त्या टेबल मध्ये दिलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. A black sphere is radius whose rate of AS temperature T if the radius is हा पहिलाच क्वेश्चन असाच केला होता मित्रांनो, हे जमून जाईल तुम्हाला. Wavelength of maximum intensity 2, okay, and the radiation intensity of the star is Stephen constant, this. The maximum wavelength, okay, the wavelength of maximum intensity of image star is this. Okay, तर मित्रांनो बघा आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे सांगा बरं, लॅम्बडा m इंटू T इज इक्वल्स टू किती असते मित्रांनो सांगा बरं, 2 पॉइंट हे घ्या सिंपल 89 2.89 इंटू काय असते इथे दिले त्यांनी -6. ओके, इथे किती येणार 10 टू दी पॉवर -3. हे मी ऑलरेडी सांगितले. आता लॅम्बडा एम आपल्याला दिले, किती दिले सांगा बरं, 289.8 इंटू 10 टू दी पॉवर -9 इंटू T, that is 289 into 10 to the power -3. ह्याला केलं तर ह्याला 2.89 इथं आणलं. येस, म्हणजे इथं केलं ना 10 to the power -7. T is equals to 2.89 into 10 to the power -3. इथून जर 2.89 कॅन्सल, तो T इक्वल्स टू काय होणार 10 to the power 4 इंटू काय येणार केल्विन. झालं. बेसिकली काय विचारलंय द रेडिएशन इंटेन्सिटी, म्हणजे बेसिकली तुम्हाला काय विचारलं मित्रांनो, इंटेन्सिटी म्हणजे इमेजिव्ह पॉवर विचारलं. तो फॉर्म्युला काय येतो, इमेजिव्ह पॉवर इज इक्वल्स टू सिग्मा T टू दी पॉवर 4. सिग्मा किती दिलंय 5.67 इंटू 10 टू दी पॉवर -8 T टू दी पॉवर 4 म्हणजे त्याचा पॉवर 4 असणार, म्हणजे किती असणार 4 चौक 16. समज येते की मित्रांनो. येस, म्हणजे 4 त्याचा पण पॉवर 4 म्हणजे 10 टू दी पॉवर किती असणार 60. म्हणजे आन्सर काय येणार 5.67 इंटू 10 टू दी पॉवर काय असणार 8 आणि पुढे काय येणार वॅट पर मीटरचा स्क्वेअर. सिंपल, एकदम क्लिअर. कोणाला काय टेन्शन आहे का नाही. परत पुढचा सोपं पॉवर रेडिएट झालेला आहे. पर ऑब्जेक्ट ऑफ
radiant heat at 300 Kelvin, the wavelength corresponding to maximum intensity is lambda. If the temperature of the body increase by 300 Kelvin, new wavelength बघा, right? तुम्हाला मला काय म्हणायचं, लॅम्बडा इंटू टी इज इक्वल्स टू काय असते, कॉन्स्टंट. म्हणजे बेसिकली एक डबल झालं तर दुसरं काय व्हायला पाहिजे, हाफ व्हायला पाहिजे. मग टेम्परेचर काय झालं, डबल झालं. टेम्परेचर इज डबल, तर वेवलेंथ किती होणार याची, हाफ. येस, विच ऑप्शन करेक्ट, डी. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट टी केल्विन टेम्परेचर, हा हे काय टेन्शन मित्रांनो, हे येऊन जाईल. टू स्पेरिकल बॉडीज एक्स and y emit body radiation. The radius of body X is 9 times of that of Y. Body X emits power 10 times 4 that of body Y. The ratio of wavelengths corresponding to the radiations of the maximum intensity of body X to that of Y. ओके, याच्यात काय टेन्शन आहे, आधी आपण टी काढू. ओके, तर मित्रांनो मला सांगा, जो पॉवर आहे, हा जो पॉवर आहे तो लिहू शकतो P1 by P2 इज इक्वल्स टू, मी ऑलरेडी सांगितलंय, R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर, इथं काय येणार, T1 टू दी पॉवर 4 अपॉन T2 टू दी पॉवर 4. एकदम क्लिअर. चला आता काय दिले बघा, द स्पेरिकल बॉडीज एक्स अँड वाय इमिट ब्लॅक बॉडी रेडिएशन. द रेडियस ऑफ बॉडी एक्स 9 टाइम्स दॅट ऑफ वाय. एक्स ची किती आहे, 9 टाइम्स दॅट ऑफ वाय. म्हणजे इथे किती आहे मित्रांनो, 9 चा स्क्वेअर. ओके, बॉडी एक्स इमिट्स पॉवर 10 टाइम्स 4 दॅट ऑफ वाय. म्हणजे पहिल्याची पॉवर कशी आहे, 10 टू दी पॉवर 4 टाइम्स. एकदम क्लिअर आहे. येस, आणि इथून तुम्हाला विचारले T1 बाय T2 टू दी पॉवर 4 इथे येणार. मित्रांनो मला इकडे घेऊन जातो, हे 10 टू दी पॉवर 4 आणि ह्याला 9 स्क्वेअरला काय असतो, T टू दी पॉवर 4. बेसिकली काय येणार, T1 बाय T2 टू दी पॉवर किती येणार, 4. दोन्हीकडचे पॉवर 4 कॅन्सल होणार. T1 बाय T2 इज इक्वल्स टू किती येणार, 10 बाय 3. एकदम क्लिअर. तर हा जो रेशो असणार, लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 त्याच्या उलटा असणार. म्हणजे किती असणार, 3 बाय 10, म्हणजे किती असणार, 0.3. सोपा. पुढचा क्वेश्चन, ॲट STP mean free path of gas molecule is 1500 D, where D is the diameter of molecule. What will be the mean free path at 373 Kelvin? ठीक आहे, तर मित्रांनो मी मीन फ्री पाथचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. मीन फ्री पाथ इज इक्वल्स टू काय असतो फॉर्म्युला सांगा मित्रांनो, KT अपॉन √2 पाय D स्क्वेअर. ओके, D स्क्वेअर इंटू काय असतं मित्रांनो, P. ओके झालं. मग मीन फ्री पाथ जो आहे तो टेम्परेचरला कसा आहे रे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तो लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 इज इक्वल्स टू T1 बाय T2 झालं. मग पहिलं किती दिलं मीन फ्री पाथ, 1500, सॉरी इथे लिहितो 1500 D. आणि दुसरं कशाला दिलं मित्रांनो सांगा बरं, मीन फ्री पाथ 370 तुला विचारलं, हा तुला विचारलं. पहिले टेम्परेचर किती आहे सांगा, 273. दुसरे विचारले 373. तर ह्याला केलं तर कुठलं ऑप्शन करेक्ट येणार मित्रांनो सांगा, किती येणार सांगा बरं, ऑप्शन नंबर बी. एकदम क्लिअर. येस. पुढचा क्वेश्चन परत, सोपे क्वेश्चन आहेत, हे झालेलं आहे ऑलरेडी. इफ RMS हायड्रोजन, येस येस हे होऊन जाईल मित्रांनो, यात काय टेन्शन नाही. सोपे घेऊया. गिवन दॅट एक्स जूल ऑफ हीट इज इन्सिडेंट ऑन द बॉडी, ऑल्टर द टोटल हीट रिफ्लेक्टेड ट्रान्समिट. ह्या टाईपचा क्वेश्चन झाला, स्टार्टिंगलाच घेतलेला आहे, खूप आलेला आहे. द स्पेसिफिक हीट ऑफ आर्गॉन at constant pressure and constant volume with respect to this density at NTP will be, okay, P. स्पेसिफिक हीट दिलेलं आहे. सी ओके काय लई सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, इट्स डेन्सिटी P and T as a pressure and T and temperature, स्पेसिफिक हीट. ओके स्पेसिफिक हीट at constant pressure, constant volume, respectively density at NTP will be PT. Okay, PNR rho PM is equals to rho RT. Okay, काय सोपा फॉर्म्युला मित्रांनो बघा, PM is equals to rho RT. मग डेन्सिटीला काय लिहू शकतो, PM अपॉन RT. तर बेसिकली काय येणार, PM R ला काय लिहू शकतो, CP मायनस CV इंटू काय ना मित्रांनो T. बेसिकली काय आलं सांगा मग, PT. आय थिंक त्यांनी स्पेसिफिक हीट ऑफ आर्गॉनचं मोलार मास तिने तिथे द्यायला ठेवलेलं नाही. ठीक आहे, फक्त इथे तुम्ही काय करा मित्रांनो, आर्गॉनचं मोलार मास ठेवून टाका, यू कॅन गेट द आन्सर. सोपा क्वेश्चन आहे. येस. ओके, तो प्लीज मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन.
right? According to laws of equipartition of energy, okay, the molar specific of diatomic gas at constant volume where the molecule has one additional vibration motion, right? तर मित्रांनो तुम्हाला मी व्हायब्रेशन मोशनचे फॉर्म्युले तिथे दिले होते, त्या फॉर्म्युल्यामध्ये हे टाका and you can get the answer. ठीक आहे? Yes. So next, move on to next question. Insulated container contains monatomic gas of molar mass m. The container is moving with velocity v. It stops suddenly. The change in temperature is. तो सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो बघा. इथं काय असते, कन्झर्वेशन ऑफ आपण काय घेतो रे, एनर्जी घेतो. ठीक आहे? तो बेसिकली काय म्हणतो, स्टॉप सडनली म्हणजे याची जे काही एनर्जी असणार ती एनर्जी कोणाला भेटणार, आपल्या कायनेटिक एनर्जी ऑफ काय भेटणार, गॅसला भेटणार. सिंपल. मग स्टॉप सडनली झाली ती काय येणार, हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि आपले जे गॅस असते त्या गॅसचं काय असते एनर्जी सांगा बरं, 3/2. येस, इथं काय येणार, एन आर टी. येस, टी आपल्याला काढायचं. येस, मग बघा इथलं 2 आणि इथलं 2 काय होणार, कॅन्सल. देअरफॉर टी इक्वल्स टू काय येणार, एम व्ही स्क्वेअर अपॉन खाली काय येणार, एन आर. झालं. मग किती दिले सांगा बरं, मोनोटोमिक गॅस विथ वेलॉसिटी व्ही आणि मोलार मास तिथे एम दिलं. हे मोलार मास नाहीये, मग एम व्ही स्क्वेअरला एम व्ही स्क्वेअर आपण लिहू शकतो. ह्या एन ला काय लिहितो, मास खाली अपॉन मोलार मास आणि इथं काय येणार आर. तर एम एम कॅन्सल, म्हणजे असं काय येणार, एम व्ही स्क्वेअर अपॉन खाली काय मित्रांनो आर. आणि आपलं हे टी कुठे गेलं, आर. हे तुम्हाला कळतंय का. आणि हे टी म्हणजे काय येणार, 3 खाली येणार, 3 येणार. कुठला ऑप्शन आहे, बी. सोपे क्वेश्चन. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, n moles of gas A having mass m 2n. Yes, each of same as then mean velocity of B is v square and mean square velocity of x component of v. Okay, the n molecules of gas A each having mass m and 2n molecules of gas B each having mass 2m are contained in the same vessel which is at constant temperature T. Okay, okay, good. Number of molecules dile, n molecules. Okay, the mean square velocity of B is v. The mean square of x component of A is omega square. The ratio of okay. So basically मित्रांनो आपण काय करूया, मॉलिक्युल्स दिले, हॅव्हिंग मास m दिले, टोटल मास ओके, आणि टेम्परेचर T दिले. तर व्ही आर एम एस चा फॉर्म्युला काय येतो, अंडर रूट ऑफ 3RT by m. m is molar mass, each of mass m 2m, or ओके, व्ही आर एम एस ला आपण असे लिहू शकतो, अंडर रूट ऑफ 3KT बाय m. ओके, m इज मास ऑफ इच मॉलिक्युल, दोघांचे टेम्परेचर सेम आहे. ओके, हे दिलेलं आहे. ओके ओके, आणि आपण हे पण म्हणू शकतो बघा, हे तुम्ही लक्षात ठेवा, 3Vx चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असते, व्ही स्क्वेअर. इथपर्यंत आपल्याला कळलं. ओके ओके, मग बघा व्ही ए अपॉन व्ही बी जर मी केलं तर हे किती येणार, इनव्हर्सली आहे, एम बी अपॉन येणार एम ए. ठीक आहे, एम बी किती आहे सांगा बरं मित्रांनो, एम बी इच मास 2m आणि ए चं मास किती आहे, एम. बी चं किती आहे, 2m आणि ए चं किती आहे, एम. तो एम एम क्या हो गया, कैंसल. ओके, इथून बघा व्ही एक्स किती दिले, ओमेगा स्क्वेअर दिले, तो 3 ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार सांगा बरं, व्ही बी स्क्वेअर येणार. ओके, आणि व्ही ए काय दिले सांगा बरं, व्ही स्क्वेअर दिले. ओके, म्हणजे इसको दिया व्ही स्क्वेअर और इसको मैं क्या लिख सकता, वी स्क्वेयर, राइट. और इसको मैं क्या लिख सकता, इधर देखो 3 ओमेगा स्क्वेयर इक्वल्स टू वी बी स्क्वेयर. मला काय लिखतो, 3 ओमेगा स्क्वेयर एंड दिस शुड बी इसका स्क्वेयर, इधर जाएगा 2. एकदम क्लियर. अभी केवल ओमेगा स्क्वेयर बाय वी तो क्या येणार, ओमेगा स्क्वेयर बाय वी स्क्वेयर, ये आ जाएगा 2/3. उल्टा किया तो इतना आंसर कितना आ जाएगा, बोल यार इसका 3/2. सोपा क्वेश्चन. Internal energy of ideal diatomic gas corresponding to volume V and pressure P is 2.5 PV. The gas expands from 1 liter to 2 liter at constant pressure of this the heat supplied. Okay, तर इंटरनल एनर्जी आपल्याला दिली. ओके, तो मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे थर्मोडायनामिक्स आहे, आपण तो थर्मो मध्ये करू. 4 moles of 2 moles of 4 moles of hydrogen, 2 moles of and 1 mole of water from the this. What is the molar specific heat at constant pressure of the mixture? Okay, hydrogen, 2 moles of helium and 1 mole of water vapor
CV दिलाय, CV दिलाय, CV दिलाय, CV दिलाय. ओके. The molar mixture at constant. What is the molar specific heat of constant pressure? Okay. थोडं लक्षात ठेवा पण फॉर्म्युला. CP of mixture is equals to N1 CP1 plus N2 CP2 plus N3 CP3 equal to खाली काय असणार N1 plus N2 plus N3. बस put the values and you can get the answer. ओके. तो अशा प्रकारे आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. काय डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. प्लीज मित्रांनो सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. या चॅप्टरमध्ये फॉर्म्युला पाठ केल्यावर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे प्लीज 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 मित्रांनो फॉर्म्युला पाठ करा. थँक्यू.